Recording in progress. ठीक आहे. आता ब्रिटिश सत्तेच्या विरोधातील उठावामध्ये आपण कोणकोणते घटक बघणार आहोत त्याच्यावरती एक ओव्हरव्ह्यू करूया. सुरुवातीला आपण नागरी उठाव बघणार आहोत. नागरी उठावानंतर आपण त्याच्यानंतर जातोय, मला वाटतं की आदिवासींचा उठाव असला पाहिजे. ओके, आदिवासींचा उठाव आहे. नागरी उठावानंतर आदिवासींचा उठाव. ऑलमोस्ट 24 उठाव आहेत नागरी उठावामध्ये. आदिवासींचे उठाव 20 किंवा 22 आदिवासींचे उठाव आहेत. त्याच्यानंतर स्पेसिफिक टू महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातले उठाव कोणकोणते आहेत ते बघूया. त्याच्यानंतर आपण 1857च्या उठावाकडे जातोय. ओके, 1857चा उठाव झाला की त्याच्यानंतर मला वाटतं क्रांतिकारी उठाव असेल, शेतकरी चळवळ आहे. ओके, 1857 नंतर शेतकरी चळवळ आणि शेतकरी चळवळीनंतर आहे क्रांतिकारी चळवळ. ओके, असे 5-6 घटक आहेत, ते वन बाय वन आपल्याला बघायचं आहे. या प्रत्येक टॉपिक वरती एक जरी प्रश्न बघितला आपण अज्युम केला तरी आपल्याला 4 ते 5 प्रश्नांसाठी हा टॉपिक आहे. ओके, ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया. ब्रिटिश सत्ते विरोधातील उठाव चॅप्टर 1.6. पहिला आहे आपला नागरी उठाव. ओके, त्यातला पहिला आहे संन्यासांचा विद्रोह. कधीचा काळ आहे? 1763 ते 1800. तर हा तुम्हाला काळ लक्षात नाही राहिला तरी फक्त एक अंदाज असला पाहिजे, क्रोनॉलॉजी विचारली तर. ओके, त्याला फकीर विद्रोह पण म्हणतात. संन्यासांचा विद्रोह किंवा फकीर विद्रोह एकच. ओके, तर याच्यामध्ये कोण कोण होते बघा? मुसा शहा, चिराग अली, मजनूम शहा, भवानी पाठक आणि देवी चौधराणी, दोन्ही मिक्स होते. हे दोन्ही समाजाचे संन्यासी याच्यामध्ये समाविष्ट होते. कारण काय होतं त्यांचा उठावाचा? तीर्थयात्रा किंवा तीर्थस्थानांवरती जाण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आलेला होता. ओके, आणि कुणाच्या काळात झालेला आहे? वॉरन हेस्टिंगच्या काळात आहे. ओके, सुरुवातीचा गव्हर्नर जनरल आहे, तो एक लक्षात ठेवा. तर खाली हे 5 नावं लक्षात राहिलीच पाहिजे असं काही नाही. त्यासाठी आपण लिहिले मुसाका, चिराग, मजनू, बाना देवी, भावनिक और संन्यासी हो गया वगैरे आहे. तुम्हाला ते लक्षात राहू शकतं सिक्वेन्स. बंकिमचंद्र चटर्जी यांच्या यावर आधारित कादंबऱ्यांचं नाव काय आहे? आनंद मठ आणि देवी चौधराणी. ओके, असं उलट सुद्धा येऊ शकतं. या 2 कादंबऱ्या कोणत्या उठावावरती आधारित आहेत? तर ते आहे संन्यासांचा विद्रोह आणि फकीर विद्रोह. ओके, कारण काय? आता संन्यासी म्हणलं तर आपण लगेच कनेक्ट होऊ शकतो, तीर्थक्षेत्र किंवा तीर्थयात्रांवरती तुम्ही बंदी आणलेली आहे. पुढचा मिदनापूर किंवा धलभूम उठाव. ओके, 2 नंबरचा पॉइंट. 1766 ते 74 सुरुवातीचा काळ आहे. रेग्युलेटिंग ऍक्टच्या आसपास के पास अलाहाबादच्या कराराच्या आसपासचा काळ आहे. नेते कोण होते? दामोदर सिंग आणि जगन्नाथ धल. ओके, अगेन्स्ट द न्यू लँड रेव्हेन्यू सिस्टीम इंट्रोड्युस्ड बाय द वॉरन हेस्टिंग्ज. आलं लक्षात? हेस्टिंगच्या काळात संन्यासांचा विद्रोह झाला आणि मिदनापूरचा किंवा धलभूमचा उठाव झालेला आहे. कुठली सिस्टीम होती त्याच्या काळात? बोली किंवा इस्तेवारी पण त्याला म्हटलं जातं, इस्तेवारी महसूल व्यवस्था. ओके, तिसरा पॉइंट बघा, मोमरींचा उठाव हा 69 ते 99. ओके, 18व्या शतकात होता. अजून पण आपण लो कास्ट शेतकरी जमात होती मोमरी नावाची. अनिरुद्ध देवांना फॉलो करत असत. अनिरुद्ध नावाच्या देवांना ते फॉलो करत होते. ओके, आसामचे राजे अहोमांच्या विरोधात त्यांनी उठाव केला होता. यांनी ब्रिटिशांच्या मदतीने उठाव संपवला. अहोमांच्या राजाने ब्रिटिशांची मदत घेतली आणि यांचा उठाव संपवलेला आहे. ओके, पहिला मुद्दा मोमरींचा उठाव कोणाच्या विरोधात होता, ओके, आणि कुठं होता हे 2 मुद्दे लक्षात ठेवले पाहिजे तिथे. पुढं चौथा उठाव आपण बघूया, विजयांग्रामचा उठाव. 1794 विजयराम राजा 2 याच्या नेतृत्वात जमीनदारांचा ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात, जमीनदारांचा उठाव आहे, ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधातला उठाव होता. इंग्रजांनी कराराचा भंग केला याच्या कारणावरून तो उठाव झाला होता. आणि युद्ध कुठं झालंय? बॅटल ऑफ पद्मनाभम म्हणून ते फेमस आहे. आणि आजचं विशाखापट्टणम, त्या काळी त्याला पद्मनाभम म्हटलं जायचं. ओके, पुढे पद्मनाभम कुणाचं नाव आहे? विष्णू. ओके, पद्मनाभम जर विचारलं तर कुठला समास झाला? समास अभ्यास केला की नाही तुम्ही समासाचा? पद्म आहे नाभित ज्याच्या असा तो पद्मनाभम. समास कुठला आहे तो? बहुव्रीही समास. ओके, पुढचा केरळ वर्मा किंवा पझासी राजाचा उठाव लक्षात ठेवा.
केरळ वर्मा किंवा पझासी राजाचा उठाव 1797. केरळचा वाघ त्याला म्हटलं जायचं. कोट्टायमचा राजा होता तो. पझासी राजा कोट्टायमचा राजा होता. 1797 ला त्यांनी उठाव केलेला आहे. इंग्रज म्हैसूरच्या थर्ड बॅटल ही कोट्टायम पर्यंत पोहोचली होती. इंग्रजांनी कोट्टायमशी केलेला भंग केला आणि उठाव झाला. इंग्रज आणि म्हैसूरच्या तिसऱ्या युद्धाचाच एक हा भाग होता. या युद्धादरम्यान इंग्रजांनी कोट्टायमशी केलेला जो करार होता तो भंग केला. त्याच्या विरोधात कोट्टायमच्या राजाने हा उठाव केलेला आहे. पुढं धुंडी वाघाचा उठाव. धुंडी या वाघाचा उठाव 1799. कुठे? पुन्हा म्हैसूर प्रांत. वरचं पण म्हैसूर प्रांताच्या जवळच आहे. मराठा समाजाचा स्थानिक नेता होता धुंडिया वाघाचा. धुंडिया वाघ म्हणा हवं तर त्याला. तो मराठा समाजाचा स्थानिक नेता होता. आता पहिलं स्टेटमेंट जर तुम्हाला असं दिलं तर धुंडिया वाघ उठाव 1799 मध्ये. 1799 म्हैसूरचं तिसरं युद्ध आहे. म्हैसूर प्रांतात झालाय असं पहिलं स्टेटमेंट दिलं. आणि दुसरं स्टेटमेंट दिलं तर धुंडिया हा मराठा समाजाचा नेता होता. हे आपल्याला खरं वाटणार नाही, कारण प्रांत म्हैसूर आहे आणि दुसरं नेता मराठा आहे. पण तो मराठे तिथपर्यंत पोहोचले होते, तुम्हाला माहिती आहे. तंजावर पर्यंत आपण पोहोचलेले होतो. तर मराठा समाजाचा स्थानिक नेता होता. टिपूने जबरदस्ती त्याला मुस्लिम बनवलेले होते. टिपूच्या मृत्यूनंतर त्याने इंग्रजांच्या विरोधात उठाव केला आहे. हा 7वा जो पॉइंट आहे तो प्रश्न येतो खूप वेळा, पाळेगारांचा उठाव. पाळेगारांचा उठाव बघा, 2 नाव आहेत वरती. कोण आहे तिथं? सुब्रमण्यम पिल्लई आणि सौंदरा पौंडियन. हे 2 नावं लक्षात ठेवा. 1799 ला पहिला आणि 1800 मध्ये दुसरा उठाव आहे. ओके. याचा हिरो कोण होता? कोट्टाबोंबा नायक. नायक म्हणजेच हिरो. कोट्टाबोंबा नायक हे लक्षात ठेवा नाव. आणि कुठल्या भागात झालंय? दिंडीगुल, मलबार आणि अर्काट. न्यू लँड सिस्टीमच्या विरोधात हा उठाव झाला होता. दुसरा उठावचा खाली आपण घालेले साऊथ इंडियन रिबेलियन हे त्याला म्हटलं जातं. मोठ्या स्केलवरती हा विद्रोह असल्यामुळे साऊथ इंडियन रिबेलियन म्हटलं जातं. उलट पण विचारलं जातं, साऊथ इंडियन रिबेलियन कोणत्या उठावास म्हटलं जातं? पाळेगारांचा दुसरा उठाव आहे. त्यांनी 2 उठाव केले होते, 1799 लगेच दुसऱ्या वर्षी 1800 ला. 1801 मध्ये त्यांच्या बरोबर कर्नाटकचा तह झाला आहे. किंवा कोणत्या उठावानंतर कर्नाटकचा तह झाला किंवा कोणत्या तहाने पाळेगारचा उठाव संपला, अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. पुढे दिवाण वेलुथंपीचा उठाव 1808 ते 9 या काळात झालाय. दिवाण हा कुठला होता? त्रावणकोरचा दिवाण होता. 1805 मध्ये त्रावणकोरवरती तैनाती फौजा लादल्या गेल्या होत्या, त्याच्या विरोधात त्याने हा उठाव केला होता. कुंद्रा प्रोक्लेमेशन म्हणून एक प्रोक्लेमेशन आहे, त्याच्यामध्ये काय होतं बघा, वेलूने म्हणजे दिवाण वेलूने कुंद्रा येथे लोकांना एकत्र करून जाहीर आवाहन केलेले. नायर समाजाचा त्याला खूप मोठा पाठिंबा होता. दिवाण वेलुथंपी लक्षात ठेवा, कुंद्रा प्रोक्लेमेशन लक्षात ठेवा आणि त्रावणकोर एक लक्षात ठेवायचं आहे. आणि कारण काय होतं? तैनाती फौजा. कच्छचा उठाव 9वा पॉइंट आपला. 1816 ते 32 या काळामध्ये उठाव झालेला आहे. राजा भारमल दुसरा हा त्याचा लीडर होता, हिरो होता. इंग्रजांच्या विरोधात अरबी सेना त्याने उभी केली होती. त्याच्या सेनेला त्यांनी तसं नाव दिलं होतं. पुढे आहे आपली बरेलीचा उठाव 1816 ला. कशा विरोधात होता? पोलीस टॅक्सच्या विरोधात. उठावाची कारण, हिरो आणि वर्ष लक्षात ठेवायचे. आर्म्ड मुस्लिमांनी हा उठाव केला होता. आर्म्ड मुस्लिमांनी कुठे कुठे झाला बघा, पिलभीत, शहाजहानपूर आणि रामपूर या ठिकाणी हे उठाव झाले होते. पुढचा उठाव आहे आपला हाथरसचा उठाव 1817. हाथरसचा दिवाण त्यावेळेस होता दयाराम हा. ठरल्याप्रमाणे इंग्रजांना कर महसूल देऊ शकला नाही, त्या विरोधात त्याच्यावर कारवाई झाली. ते कारवाई का झाली म्हणून याने हा उठाव केलेला आहे. दयाराम बरोबरचे इतर नेते कोण आहेत? भगवंत सिंग आणि राजा ऑफ मुरसान. एक मुरसानचा राजा होता आणि भगवत सिंग पण होता. हाथरस कुठे आहे? अलीगडच्या जवळपास. पुढचा आहे आपलं पाईकांचा उठाव. हा एक फेमस उठाव आहे, पाईकांचा उठाव. 1817 ला झालेला हा पाईकांचा उठाव आहे. ओडिसामध्ये हा उठाव झाला होता. कुठे झाला होता हा सुद्धा प्रश्न खूप वेळा येऊन झालेला आहे. स्थळ, उठावाचं स्थळ ओडिसा, खुर्द राज्याचा त्यावेळेस तो भाग होता. आणि सेनापती कोण होता उठावाचा? भक्सी जगतबंधू विद्याधर. हे नाव लक्षात ठेवा. यास खुर्दचा शेवटचा राजा मुकुंद देवचा सुद्धा पाठिंबा होता.
मुकुंद देव हा राजा होता, सेनापती होता बक्षी जगतबंधू विद्याधर. ओके. खुर्द राज्याचा उठावाबद्दलचा का उठाव झाला ते बघा. 1803 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने खुर्द जिंकले होते. पाईक हे राजाचे कुठे आहे ते रिझर्व्ड आर्मी प्रमाणे काम करत असत. त्या बदल्यात टॅक्स फ्री जमीन त्यांना मिळत होती. इंग्रजांनी या जमिनी ताब्यात घेतल्या होत्या. ओके. इंग्रजांच्या काळामध्ये हाच एक मुद्दा होता, वेगवेगळे समाजासाठी वेगवेगळी कामं होती. इंग्रजांची सत्ता आली तशी त्यांची कामं गेली. आता हे रिझर्व्ड आर्मी काम म्हणून काम करते, त्यांचं काम गेलं. किंवा आपल्याकडं गडाचे रक्षण करणारे असं काही जमाती होत्या, त्यांचं काम गेलं. त्यामुळे यांनी उठाव केले होते, कारण खायचाच मुद्दा समोर आल्यामुळे त्यांना उठाव करावा लागला होता. तर पाईकांचा उठाव लक्षात ठेवा, त्यांचा हिरो लक्षात ठेवा. पुढे आहे अहोमांचा उठाव. हा सुद्धा विचारलेला प्रश्न आहे. 1828 कोण आहे उठावाचा हिरो? गोमधर कुवर. तो अहोमाचा प्रिन्स होता त्यावेळेस, गोमधर कुवर. फर्स्ट बर्मा युद्धाच्या वेळी इंग्रजांनी अहोमाचेही राज्य हडपण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा हा त्याने उठाव केला होता, राज्य हडपण्याचा प्रयत्न केल्यानंतर. ओके. शेवटी अप्पर आसाम महाराजा पुरंदर सिंग नरेंद्रांना देण्यात आले. ओके. शेवटी हा युद्धाचा शेवट कसा झाला? महाराज पुरंदर सिंग नरेंद्र असं त्यांचं नाव आहे, त्यांना हे अप्पर आसाम देण्यात आलं आणि काही भाग आसामी राज्यास देण्यात आले. खालचा भाग जरी सोडला तरी फक्त अहोम राज्य, फर्स्ट बर्मा, गोमधर कुवर इतकं लक्षात असलं पाहिजे आपल्याला. ओके. पुढे सुरतेचे मीठ आंदोलन 1840च्या दशकात झालेलं आहे. सरकारने मिठावरील कर 50 पैशावरून 1 रुपया केले होते. जनतेने बहिष्कार आणि असहकाराचे शस्त्र उपसले. कर वाढ माघारी घ्यावी लागली. पुढं 15 गडकऱ्यांचा उठाव 1844 कुठे? कोल्हापूर. कोणी केलंय? बाबाजी आहिरेकर. सम्राटगड आणि बुधरगडावरती त्यांनी ताबा मिळवला होता. ओके. संग्रामगड आणि बुधरगडावरती. पुढे आहे सावंतवाडीचा उठाव, तो सुद्धा 44ला सावंतवाडीमध्ये झाला होता. नेता होता फोंड सावंत. ओके. चेरचा विद्रोह बघा पुढे, भूषण सिंह यांनी केलेला हा चेरचा विद्रोह आहे. 1800 ते 1802 मध्ये हा विद्रोह झाला होता. आणि चेर कुठं आहे? बिहारमध्ये. जमीनदारांच्या जमीन ईस्ट इंडिया कंपनीने हडपल्या होत्या, त्याच्या विरोधात हा चेरांचा विद्रोह झाला होता. पुढे आहे नायक विद्रोह. कोण आहे? अचल सिंह. 1806 नायकांच्या जमिनी ईस्ट इंडिया कंपनीने हडपल्या. सगळ्या गोष्टी, मोस्ट ऑफ गोष्टी जमिनी हडपल्या याच्यामुळेच होत आहेत. पुढे बघा कित्तूरचा विद्रोह आहे. ओके. 1824 मध्ये महाराणी चेन्नम्माचा युवराज रायप्पा यांनी कित्तूरचा उठाव केला होता. ओके. त्याच्यानंतर आहे कुर्गचा उठाव 1834. राजा वीर राज सामान्य जनतेचा हा उठाव होता. ओके. बुंदेलांचा विद्रोह आहे 35 ते 42. जवाहर सिंह मधुकर शहा चा नेता होता. संबलपूरचा विद्रोह आहे सुरेंद्र साई 1839. वहाबी आंदोलन आपण पाहिलं आहे. सय्यद अहमद बरेलवी, त्याच्यानंतर टिटू मीर आणि त्याच्यानंतर दुधू मिया यांनी त्याचं नेतृत्व केलेलं आहे. 1830 पासून हे आंदोलन चालू होते. अन्यायी शासकाच्या विरोधात त्यांनी उठाव केला होता. मग त्यांनी शिखांबरोबर विरोधात पण केलाय आणि इंग्रजांच्या विरोधात सुद्धा केला आहे. पुढे आहे महत्वाचं आपलं हुका आंदोलन. खूप वेळा विचारून झालं आहे. 1840 मध्ये मुख्य केंद्र काय आहे त्याचं? हाजरा. ओके. भगवत जवाहर मल कोण आहेत? भगवत जवाहर मल याचे फाउंडर आहेत. ओके. मेन लीडर होते बाबा राम सिंग. नाव लक्षात ठेवा, बाबा राम सिंग. कोण आहेत हे बाबा राम सिंग? नामधारी पंथाची स्थापना करणारे. त्यांनीच ही कुका चळवळ सुरू केली आहे, हे लक्षात घ्या. ओके. त्याचा उद्देश काय होता? धार्मिक सुधारणा करणे हा एक उद्देश होता. त्याच्यामध्ये काय? कास्ट संपवणे, इंटरकास्ट मॅरेज आणि विडो मॅरेज. ओके. आणि पॉलिटिकल उद्देश काय होते? ब्रिटिश शासन संपून शिखांचे राज्य स्थापन करणे. ओके. स्वदेशी आणि असहकाराचे शस्त्र त्यांनी वापरले होते, असाही प्रश्न येऊ शकतो. गांधींच्या आधी सुरुवातीला हे शस्त्र कुठं वापरलं गेलंय? कुका आंदोलन किंवा स्वदेशीच्या टिळकांच्या आधी पण कुकांनी ते वापरलेलं आहे. 1840 लक्षात घ्या. ठीक आहे. तर पुढे आहेत आदिवासी उठाव. Recording in progress. चलो आता आदिवासींच्या उठावाकडे आपण जाऊया. ओके. पहिला उठाव आहे चुवारचा उठाव. ओके. दर्जन सिंग याने हा चुवारचा उठाव केला होता. तो कोण होता? रायपूरचा जमीनदार होता.
ओके, राजा माधव सिंग आणि राजा मोहन सिंग सुद्धा याच्याबरोबर होते. आता बघा कुठल्या एरियात झाला तो, जंगल महाल आणि आजचा कोण आहे मिदनापूर आणि बंकुआर या प्रदेशामध्ये हा उठाव झाला होता. 2 उठाव आहेत, 66 ते 72 आणि 95 ते 16, सुवारचा उठाव. ओके, तर या ठिकाणी बघा 3 गोष्टी जर लक्षात ठेवायचं, उठाव, उठावाचा लीडर, उठावाचा काळ आणि त्याच्या पुढे जाऊन स्थळ, जागा, कुठल्या ठिकाणी उठाव झाला, इतकं तरी आपल्याला लक्षात असलं पाहिजे. पुढे आहे कोयांचा विद्रोह, तोंपा सोरा, राजा अनंतय्यार, अल्लुरी सीताराम राजू या तिघांनी मिळून हा कोया उठाव आंध्र प्रदेश मध्ये घडवून आणला होता. पुढे भिल्लांचा उठाव माहिती आपल्याला, सुधाकर गोविंद गुरु. ओके, आता भिल्लांचा उठाव आपल्याकडचा तो एकदम डिटेल मध्ये आपण पुढे बघणारच आहोत. ओके, तर खानदेशामध्ये कोण होते, त्र्यंबक डेंगळे. ओके, आणि छोटा नागपूरमध्ये कोण होतं, सुधाकर गोविंद गुरु. ओके, 2 उठाव आहेत, एक आहे खानदेश, दुसरा आहे छोटा नागपूर पठाराचा उठाव. ओके, आपल्याकडचं आपल्याला माहिती आहे त्र्यंबक डेंगळे आणि तिकडे छोटा नागपूर पठारावरती सुधाकर गोविंद गुरु यांनी केला होता. खासी उठाव, तीरथ सिंह बरमानिक याने हा उठाव केला होता. 1830 हा काळ आहे. कारण काय, इंग्रजांनी एका सैनिकी मार्गाची निर्मिती केली होती, त्यांना ते त्यांच्या क्षेत्रातील अतिक्रमण वाटले म्हणून हा उठाव झाला होता. खासी कुठे येतं, मेघालयमध्ये. ओके, पुढे हो जमातीचा उठाव 1831 मध्ये झाला होता, राजा पराहंत यांनी केला होता. सिंगभूमी म्हणजे छोटा नागपूरचा पठार आहे, पुन्हा इंग्रजांनी हस्तगत केल्यामुळे त्यांना हो जमातींना तो उठाव करावा लागला. पुढे आहे सिंग फोर्सचा विद्रोह, 1830 पुन्हा रनुआ देसाई आसामच्या इथे. पुढे बघा खोंडांचा उठाव 1837 ते 56 काळात झालाय. ओके, तो कुठे झालाय, खोंडमाल भागात, तमिळनाडू ते बंगालच्या दरम्यानच्या डोंगरी प्रदेशामध्ये खोंडमाल भाग म्हणून ओळखला जायचा. त्या खोंडमाल भाग मध्ये खोंडांचा उठाव झाला होता. त्यांचा एका लीडरचं नाव आहे दोरा बिसाई चक्र बिसाई, नाव लक्षात ठेवा. खोंडांचा उठाव स्टार करून मुद्दामून ठेवला, तो एकदा दोनदा विचारून झालेला आहे म्हणून. खोंडमाल भाग कुठला प्रदेश आहे, तमिळनाडू ते बंगालच्या मधला डोंगराळ प्रदेश, त्याला आपण खोंडमाल म्हणतो. ओके, पुढे कोळ्यांचा उठाव बघा, छोटा नागपूरचा पठार, तिथला लीडर त्यांचा बुद्धो भगत. ओके, आपण कोळ्यांचा उठाव आपल्याकडचा आहे तो सह्याद्री मधला वेगळा, ते बघू आपण. ओके, कोळ्यांचा उठावाला कोल उठाव सुद्धा म्हटलं जातं. 1831 मध्ये उठाव झाला होता. त्याची कारण होती ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला आणि जमीन हस्तांतरण, या 2 गोष्टीमुळे कोळ्यांनी उठाव केला होता. त्यांच्या धर्मात तुम्ही इंटरफेअर केलात आणि त्यांच्या जमिनी हस्तगत केल्या आहेत म्हणून. पुढे संताळांचा उठाव, प्रश्न विचारून झालेला आहे. 1855 ते 56 काळ आहे. सिद्धो आणि कान्हो हे त्यांचे 2 लीडर होते. सिद्धो आणि कान्हो दोघेही याच्यात मारले गेले होते, पण संथाळांचा स्वतंत्र परगणा बनवण्यात आला. परत उठाव होऊ नये म्हणून त्यांना स्वतंत्र परगणा देण्यात आला होता. राजमहल टेकड्यांच्या भागात हा उठाव झाला होता. प्रदेश आहे भागलपूर आणि राजमहल, त्याला दमन ई कोह सुद्धा म्हटलं जातं. ची कारण काय होती, बेकायदा कर वसुली होती, सक्तीनं ती वसुली केली जायची. डिक्कूंना हुसकावणे असं ठाकूराचा आदेश आहे, असं सिद्धो आणि कान्हो आणि बाकीचे लीडर म्हणत. ठाकूर म्हणजे त्यांच्यासाठी देव आणि डिक्कू म्हणजे उपरे, विरोधक. ओके, कचनाग विद्रोह बघा कुठे झालाय, संभूदान या त्यांचा लीडरनं केला होता 1882 आणि उठाव झालाय आसाम मध्ये. चहाच्या मळ्यातील कामगारांचा उठाव आहे. आतापर्यंत आदिवासी किंवा बाकीची कारण आपण बघितलो, आता एका स्पेसिफिक वर्गाचा उठाव आहे, कामगारांचा, चहाच्या मळ्यातील कामगार, कचनाग विद्रोह. पुढे आहे मुंडा उठाव, त्यालाच आपण काय म्हणतो, उलगुमन. ओके, येऊन गेलाय 2दा पेपर मध्ये उलगुमन किंवा काय, तर उलगुमन बरोबर आहे का, व्हॉट एव्हर तुम्ही ते म्हणून घ्या. ओके, त्याच्यानंतर बघा बिरसा मुंडा त्यांचा लीडर होता. छोटा नागपूर पठाराचा प्रदेश आहे. कारण काय होतं, खुंटकट्टी व्यवस्थेचा नाश करण्यात आला होता. ओके, त्यांची काहीतरी एक व्यवस्था असेल शेती संबंधित, ती व्यवस्था नाश करण्यात आली होती मुंडा उठावांचा. उलगुलान किंवा उलगुमन असं खूप सारे वेगवेगळे रेफरन्स आहेत. ओके, त्याच्यानंतर सवारांचा उठाव बघा, पार्लिया खेमदी याने हा उठाव केला होता. राधाकृष्ण दंडसेन
हा सुद्धा त्याच्यामध्ये होता. 1856 ते 57चा उठाव आहे. ओके. पुढं खेरवाड आणि सफाहारचा उठाव 1870 कशा विरोधात होता? महसूल विरोधात. ओके. महसूल वसुली विरोधात होता. भागीरथ त्यांचा लीडर होता. पुन्हा कुठं आहेत? राजमहल टेकड्या. सुरुवातीस एकेश्वरवाद व सामाजिक सुधारणाचं हे आंदोलन होतं. नंतर मात्र ते महसूल वसुलीच्या विरोधात झालं. नायकदा आंदोलन पुढचं आहे. 1858 ते 68 धर्मराज स्थापने त्यांचा मुख्य उद्देश होता. नायकदा आंदोलनामध्ये पंचमहल या ठिकाणी ते झालं आणि यांचा लीडर होता रूपसिंग जेरिया भगत. खोंडा डोरा विद्रोह कोण आहे? कोरा मल्लय्या. 1900 मध्ये विशाखापट्टणम येथे आंदोलन झालं होतं. नागा आंदोलन सुद्धा झालं आहे. ओके. थाडोकुकी आंदोलन, हरेका आंदोलन याच्यात दोन आंदोलन बघा, एक थाडोकुकी आणि दुसरं हरेका आंदोलन 1917 दरम्यान झालेलं आहे. जादो नांग आणि राणी गेदुना या त्यांच्या लीडर होता. त्यांचा उद्देश होता नागा राज्य स्थापन करणे. पुढे जंगल सत्याग्रह असंच नाव आहे त्याचं. एक त्याचे लीडर आहेत सोंग्रमा संगमा. ब्रिटिशांनी झूम शेती, त्यांना ते पोथांग म्हणत, त्या झूम शेतीला त्यांनी विरोध केला. तेव्हा हे जंगल सत्याग्रह आसाम मध्ये झालं होतं. सोंग्रमा संगमा यांनी केलं होतं. त्याच्यानंतर आहे उरावचा उठाव. कोण आहेत? जत्रा भगत. ओके. भगत या नावाचे खूप सारे लीडर्स तुम्ही आतापर्यंत बघितलेले आहेत. ओके. उराव उठाव आहे जत्रा भगतांचा. सुरुवातीला एकेश्वरवादी आणि नंतर ब्रिटिशांच्या विरोधी. हा एरिया सुद्धा कुठं आहे? छोटा नागपूर. ओके. चेंचू आंदोलन 1921 ते 22 कुठं आहे? नल्ला मल्ला पर्वतरांगामध्ये. ओके. ताना भगत आंदोलन बघा, जत्रा भगत वरती गेले उराव मध्ये, आता इथे सुद्धा जत्रा भगत आहेत. जत्रा भगत आणि बलराम भगत यांनी ताना भगत आंदोलन केलं, त्यालाच उराव आंदोलन सुद्धा म्हणतात. वरी उराव आहे आणि खाली ताना भगत आहे. दोन्ही एकाच प्रकारचे आंदोलन आहेत. कदाचित कार्यकाल मागे पुढे झालेला असेल. ओके. पुढे रामपा विद्रोह बघा. अल्लारी सीताराम राजू यांनी रामपा विद्रोह केला होता 1822 ते 24च्या काळामध्ये. ओके. सॉरी 1922 ते 24 दिले बरं का, 1922 ते 24 आहे. गोंडांचा उठाव 1807 ते 1817 मध्ये ओरिसा बलभद्र देव. ओके. पागलपंथीयांचं बंड विचारून झालं आहे. कुठं आहे? उत्तर बंगालमध्ये. ते गारो टेकड्यांपर्यंत त्यांनी पागलपंथीयांनी बंड केला होता. त्यांचा लीडर होता करमशहा आणि करमशहाचा मुलगा टिपू. ओके. टिपू हा शेरपूरचा राजा बनला होता. ओके. अर्ध धार्मिक संप्रदाय आहे पागलपंथी. काय? अर्ध धार्मिक संप्रदाय आहे. 1813च्या दरम्यान त्यांचा उठाव झाला होता. नंतर जमीनदारांच्या अत्याचाराच्या विरोधात पागलपंथीयांनी बंड केला होता. पागलपंथी आणि त्यांचे लीडर लक्षात ठेवा, करमशाह आणि टिपू. ओके. आता पुढे आपल्याला जायचं आहे महाराष्ट्रातील. Recording in progress. महाराष्ट्रातील उठाव पहिला बघू आपण, भिल्लांचा उठाव. भिल्लानंतर कुणी उठाव केलेला आहे? रामोसांचा उठाव. रामोसांचा उठावानंतर कोण आहे? कोळ्यांचा उठाव. तिन्ही उठाव आपण बघणार आहोत आता. ओके. पहिल्यांदा आपण बघूया भिल्लांचा उठाव. 1818 ते 58चा काळ आहे. जशी पेशवाई गेली तिथं सुरुवात झालेली आहे. ओके. 1858 पर्यंत केलंय. महाराष्ट्रामध्ये इंग्रजांविरुद्ध स्वतंत्र उठावाची पहिली ठिणगी भिल्लांनी पेटवली. ओके. सत्ता गेली तसंच जरूर ना, त्यामुळं 1803 मध्येच त्यांनी उठाव केला होता. याला पेंढाऱ्यांचा पाठिंबा सुद्धा त्यांना होता. ओके. 1858चा उठाव जो आहे त्र्यंबकजी डेंगळेंनी केला होता आणि या भिल्लांच्या उठावास कोळ्यांचा सुद्धा समर्थन होते. ओके. आणि त्र्यंबकजी डेंगळ्यांबरोबर गोदाजी आणि महिपा हे दोन व्यक्ती सुद्धा होते जे की त्यांचे पुतणे होते. ओके. उठाव कुठं कुठं झाला होता? सातमाळा अजिंठा भागात, म्हणजे नाशिक म्हणा किंवा चाळीसगाव म्हणा या ठिकाणी. आणि उठाव मोडून काढणारा व्यक्ती कोण आहे? कॅप्टन ब्रिज. ओके. सौम्य धोरण ठेवण्यात आलं सुरुवातीला, त्यांना पेन्शन देण्यात आली आणि त्यांना जुने हक्क परत देण्यात आले होते. हा त्यांचा भिल्लांचा पहिला उठाव. त्र्यंबकजी डेंगळे आणि कॅप्टन ब्रिज इतकं लक्षात ठेवा. ओके. पुढं 1819 ते 20 कोण आहे? चिलनाईक. पुन्हा कोण आहे? कॅप्टन ब्रिग्ज. याने काय केलं? चिलनाईकला फाशी दिली. त्याच्यानंतर कोण कंटिन्यू केलं? सरदार दशरथ प्लस शेख अब्दुल्ला. हा पेंढारांचा नेता होता. ओके. यांना भिल्लांना पेंढारांचं सुद्धा समर्थन होतं. ओके. शेख अब्दुल्ला किंवा शेख दुल्ला अशी दोन्ही पण तुम्हाला नावं सापडतील बरं का. ओके. आणि शेख अब्दुल्लाच्या विरोधात कोण होतं? कॅप्टन डुसार्ट.
कॅप्टन डुसाटनं शेख अब्दुल्लाला पकडलं होतं. आणि नंतरचा उठावाचा बंदोबस्त कोण केलाय? मेजर मोरीन याने बंदोबस्त केलेला आहे. आता इथं आपल्याला उठाव आणि उठावाच्या बाजूचे नेते कोण होते आणि विरोधातले इंग्रजी सरसेनापती किंवा सेनापती कोण होते हे आपल्याला इतकं माहिती असलं पाहिजे. 1822 ला हिरा नाईक याच्या विरोधात कोण आहे? कर्नल रॉबिन्स. ओके. चौथा बघा, सेवाराम किंवा शिवराम घिसाडी. सेवाराम घिसाडी असं खूप वेळा नाव आहे. 1825 मध्ये बागलान हा ठिकाण आहे सठाणा नाशिक मधला. मुल्लेरचा किल्ला, साल्लेर मुल्लेर वगैरे आपण भूगोलात वाचतो त्या साईडचा किल्ल्याच्या ठिकाणी हा झालेला आहे. आणि याचा बंदोबस्त कोणी केलाय? आउटरमने याचा बंदोबस्त केलेला आहे. 1826 लाहोर लोहार भिल्ल, लोहार भिल्लाने उठाव केला होता. याचा प्रदेश आहे डांगचा प्रदेश. ओके. म्हणजेच पिंपळनेर, आजचं धुळ्याच्या इथलं साखरीचा भाग. ओके. आता भिल्लांचा तिन्ही उठाव बघून घ्या त्यांचे. आणि 1857 मध्ये त्यांचा सहभाग पण आता आपण बघून घेऊया. ख्वाजा नाईक किंवा त्याला काझी सिंग सुद्धा म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर भीमा नाईक सुद्धा आहे. या दोघांनी मिळून इंदूरहून मुंबईकडे जाणारा खजिना लुटला होता. इंदोरवरून मुंबईकडे जाणारा खजिना. सेंधवा घाटात हा खजिना लुटला होता. बोर घाटात लढाई झाली होती. अफूच्या गाड्या सुद्धा लुटलेल्या होत्या. ओके. ख्वाजा नाईक आणि भीमा नाईक. पुढचं नाव आहे भिल्ल महिलांचाही समावेश. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. आंबा पाणीच्या लढाईमध्ये भिल्ल महिलांचा समावेश होता. हे एक मुद्दा लक्षात घ्या. ओके. पुढे नांदूर शिंगोटे किंवा शिगोटे, नांदीर शिगोटेचे युद्ध पुणे नाशिक रोडला झालं होतं. कॅप्टन हेनरी यात मारला गेला होता. ओके. आंबा पाणीची लढाई बघा पुन्हा. ख्वाजा नाईक, भीमा नाईक आणि कान्हूबाबा यांनी याचं लिडरशिप केलं होतं. आणि अपोजिट साइडला होते कर्नल बर्न, कर्नल आउटरम, मेजर इव्हान्स, लेडी लेफ्टनंट केनेडी. ओके. इतके सगळे याच्यात समाविष्ट होते. ओके. ते इथं भरपूर नावं आहेत. पुढे आपण जाऊया रामोसांच्या उठावाकडे. स्वतःच रामवंशीय ते समजत असत. निजामाच्या प्रदेशातील सिरापूरच्या राजास ते आपला प्रमुख मानत असत. नावापुढे ते नाईक जोडत असत. ओके. आता यांच्यातला पहिला लीडर आहे संतू नाईक. याबरोबर दरोडा टाकताना भोर जवळी विंग या गावात उमाजी पकडला गेला होता. हे लक्षात ठेवा. असं स्टेटमेंट विचारतील आणि त्यात काहीतरी नावं खालीवर करतील. भोरजवळ विंग गावात उमाजी पकडला गेला होता. आणि लीडर त्यावेळेस कोण होता? संतू नाईक. नंतर उमाजी नाईक लीडर होता. उमाजी नाईकाचं बघा, उमाजीचे साथीदार कोण होते सुरुवातीला बघूया. विनोबा, अमृता, रामोसी, भुजाजी, पांडुजी, येसाजी, गुणाजी, कृष्णाजी. ओके. ही कॉमन नाव आहेत, आपल्या लक्षात राहू शकतात. उमाजीचा एरिया कुठला होता? कुठल्या एरियात त्याची दहशत होती? पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर आणि मराठवाडा सुद्धा. ओके. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात त्याने उठाव केले किंवा त्याचा दबदबा होता असा प्रश्न येऊ शकतो. ओके. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर आणि मराठवाडा सुद्धा. आता इंग्रज अधिकारी बघा, त्यावेळेस पुण्याचा कलेक्टर कोण होता? H.D. रॉबर्टसन. ओके. आणि नंतर कोणाला? जॉर्ज जिबर्न. या दोघांशी उमाजीचा एन्काउंटर झाला होता. ओके. पहिल्या म्हणजे रॉबर्टसनच्या काळामध्ये बघा 1826 मध्ये त्यांनी पहिला जाहीरनामा काढला रॉबर्टसनने. ओके. आणि 1827 मध्ये उमाजीच्या विरोधात त्यांनी दुसरा जाहीरनामा काढला होता 1826 आणि 27 मध्ये. तसंच जिबर्न सुद्धा 1831 मध्ये त्यांनी जाहीरनामा काढला होता. त्याच्यात त्याने सांगितलं होतं की उमाजीला पकडून देणाऱ्यास 5,000 रुपये व 200 बिघे जमीन दिलं जातील. ओके. तर हा जाहीरनामा कुणी काढला असं विचारलं जाईल तर आपल्याला जिबर्न माहिती असले पाहिजेत. ओके. आणि याच्या विरोधात उलट हा जाहीरनामा काढायचा तो भाग तुम्हाला माहिती आहे. ओके. ते काढले की हा म्हणायचे की मीच एक जाहीरनामा काढतो, त्यांना पकडून आणून द्या मग मी तुम्हाला एवढे देतो. ओके. तर उमाजीला पकडण्यासाठीचे अधिकारी कोण होते? कॅप्टन अलेक्झांडर आणि कॅप्टन मॉकिंटॉश हे नाव लक्षात ठेवा. ओके. उमाजीचा विश्वासघात झाला आणि उमाजी पकडला गेला होता. तर कोणी विश्वासघात केलाय? काळू आणि नाना. ओके. यांनी उमाजीचा जुना शत्रू होता एक बापूसिंग परदेशी. बापूसिंग परदेशीला मदत केली आणि उमाजीला पकडून दिलं होतं. पुण्याजवळ उत्तोळी येथे उमाजी पकडला गेला होता. उत्तोळी. ओके. आणि उमाजीला 1834 मध्ये फाशी देण्यात आली होती. ओके. उमाजींच्या काळात उठावाची काही केंद्र होती बघा, किंवा रामोसांच्या उठावाची केंद्र बघूया आपण. संतू नाईक सासवडला, उमाजी नाईक पुरंदरला, दौलतराव नाईक कोरेगावला.
ही 3 नावं तरी लक्षात घ्या. आणि त्याबरोबर चतुरसिंग नाईक सुद्धा होते उठावामध्ये, हे पण होते, इतकं एक लक्षात घ्या. संतू नाईक, उमाजी नाईक, दौलतराव नाईक आणि चतुरसिंग नाईक. पुढे आपण जाऊया कोळ्यांच्या उठावांकडे. कोळ्यांचा उठाव बघा, 3 उठाव केलेत कोळ्यांनी. हा प्रश्न खूप वेळा विचारून झालाय 3 उठावांचा. पहिला उठाव कधी आहे? 24 ते 28. नेतृत्व कोण आहे? रामजी भांगरे. आणि अधिकारी कोण आहेत? इंग्रज अधिकारी कॅप्टन अलेक्झांडर आणि मॉकिंटॉश. हे वरती सेमच होते रामोसींच्या विरोधातले, आणि इथंही ते सेमच आहेत. दुसरा बघा उठाव, दुसरा उठाव 39 आहे. ओके, उठावाचं वर्ष सुद्धा विचारलं गेलं आणि हे वर्ष माहित असणं अपेक्षित आहे, कारण स्टेट बोर्डामध्ये रेफरन्स आहे त्याचा. ओके, आणि असिस्टंट कलेक्टर रोज यांच्या विरोधातला इंग्रज अधिकारी होता. ओके, घोड नदी येथे त्यांनी खजिना लुटला होता कोळ्यांनी. ओके, थर्ड होता 1845 चा, आणि याचे लीडर होते रघु भांगरे आणि बापू भांगरे, आणि यांच्या विरोधात होते कॅप्टन जेल. ओके, आणि हे उठावाचं ठिकाण कुठं कुठं होतं? तिसरा पुणे, नाशिक, नगर, सातारा आणि पुरंदर इतक्या ठिकाणी हा मोठ्या प्रमाणात उठाव झाला होता. आता रघु भांगरेंनाच आपण राघोजी भांगरे सुद्धा म्हणतो. उठाव कुठं आहे? त्यांचा जन्म कुठं आहे? देवगाव, आणि वडील रामजी भांगरे. मी शेतकरी व गरिबांचा कैवारी असून सावकार आणि इंग्रजांचा वैरी आहे, हे त्यांचं स्टेटमेंट होतं राघोजी भांगरेंचं. ओके, आणि यांच्याबरोबर साथीदार होते रामा किरवा, बापू भांगरे, भागोजी नाईक, खंडू साबळे. ओके, आता नाईक मुळे आपल्याला गडबड वाटू शकते की नाईक हे आडनाव रामोसांच्या उठावातलं होतं, तर त्या कोळ्याच्या उठावात नसायला पाहिजे असं वाटू शकतं, पण ते आहेत भागोजी नाईक. ओके, भागोजी नाईक आणि खंडू साबळे यांनी 1845 मध्ये जुन्नर येथे उठाव केला होता. ओके, कॅप्टन मॉकिंटशने उठाव मोडून काढला, तेव्हा हे दोघं इथे धारातीर्थी पडले होते. ओके, राघोजी इथून निसटले होते. पंढरपुरात गोसाव्याच्या वेशात राहून पुन्हा जमवाजमवीचा प्रयत्न करत असताना ते सापडले गेले, आणि 1848 ला त्यांना ठाण्याच्या सेंट्रल जेलमध्ये फाशी दिली होती. ही माहिती देऊन तो कोण होता असं विचारलं जाईल, त्यामुळं राघोजी भांगरे लक्षात ठेवा. राघोजी भांगरे काय आहे? Recording in progress. चलो, आता 1857चा उठाव. सुरुवातीला हा जो एक चार्ट आहे ना, आता तो थोडासा विचारण्यासारखा भाग आहे. उठाव कुठे कुणी केला आणि त्यांच्या विरोधात इंग्रज अधिकारी कोण होता. ओके, ते थोडं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. दिल्लीच्या ठिकाणी उठाव करणारा कोण आहे बघा? बख्त खान. ओके, आणि बख्त खानच्या विरोधात कोण आहे? जनरल हडसन आणि जॉन निकोल्सन. ओके, आता जनरल बख्त खानच्या खूप साऱ्या स्टोरीज आहेत. तो खूपच हुशार आणि काय म्हणतात त्याला, हँडसम होता. म्हणजे त्याला ब्रिटनमध्ये राजघराण्यातल्या स्त्रिया त्याला बळी पडायच्या, ते म्हणतात की बळी पडायच्या. तर त्याने तिथून त्याचा खूप फायदा घेतला होता. म्हणजे त्या स्त्रियांच्या मदतीने त्यांनी तिथून इन्फॉर्मेशन कलेक्शनचं काम केलं होतं. त्याला तुम्ही उलटा हनी ट्रॅपिंग म्हणू शकता. त्यांनी उलटा हनी ट्रॅपिंग सुद्धा केलं होतं. त्याच्या स्टोरीज तुम्ही वाचाल तेवढ्या कमी आहेत. खूप शूर आणि हुशार व्यक्ती होता बख्त खान. ओके, त्याच्या विरोधात इंग्रजांचं नेतृत्व आहे जनरल हडसन आणि जॉन निकोल्सन, दिल्ली. पुढे जाऊया आपण कानपूरकडे. कानपूरला कोण आहेत? नानासाहेब. ओके, त्याच्या विरोधात कोण? त्यांच्या विरोधात कोण आहेत? ह्यू व्हीलर आणि कॉलिन कॅम्पेल. ओके, तिसरा आहे लखनौ. लखनौ मध्ये कोण आहे? बेगम हजरत महल, हे आपल्याला माहितीच असलं पाहिजे. ओके, त्यांच्या विरोधात बघा हॅवलॉक, नील आणि ऑट्रम, हे 3 जण आहेत. ओके, आणि चौथं आहेत बरेली रोहिलखंड, खान बहादूर खां रोहिला. ओके, आणि त्यांच्या विरोधात आहेत विन्सेंट ऑथट आणि कॅम्बेल. ओके, आणि 5वं बिहारला जगदीशपूर वरून आहेत कुंवर सिंग, हे अतिशय वृद्ध व्यक्ती होते, आणि त्यांच्या विरोधात आहेत विल्यम टेलर. 6वं आहे फैजाबाद अवध. ओके, मौलवी अहमदुल्ला. ओके, आणि त्यांच्या अपोजिटला होते जनरल रेनर्ड. ओके, ग्वाल्हेरला तात्या टोपे होते, आणि ह्यू रोज त्यांच्या विरोधात, आणि झाशी राणी लक्ष्मीबाई आणि त्यांच्या विरोधात ह्यू रोज. ते ह्यू रोजचं स्टेटमेंट तुम्हाला माहिती आहे ना, काय स्टेटमेंट होतं? देर इज ओनली मॅन इन दिस फाईट. त्यांनी राणी लक्ष्मीबाईला म्हणतात की देर इज ओनली मॅन इन दिस उठाव म्हणा किंवा रिव्होल्ट म्हणा, तर राणीला ते ओनली मॅन म्हणतात. तसंच आपल्या यांच्यामध्ये पॉलिटिकली आपण इंदिरा गांधींना पण म्हणतात सिंगल मॅन इन द पार्लमेंट. ओके, आसाम मनीराम दिवान आसामला होते. ओके, सुरुवातीला तुम्ही आपले लीडर लक्षात ठेवा, मग हळूहळू तुम्ही ब्रिटिश लीडर कोण होते हे लक्षात ठेवायला सुरुवात करा. ओके,
आता खाली जी जागा दिली त्याच्यामध्ये तुम्ही ट्रिक्स लिहू शकता. इथे मी ट्रिक्स लिहिली होती ती त्याच्यावरती मी दुसरं कागद पेस्ट केलं, कारण ते पुस्तक छापून येणार होतं, त्यामुळे ते मला दुसरा एक प्लेन कागद पेस्ट करावा लागला आहे. तर तुम्ही तुमच्या ट्रिक इथे लिहून घ्या. ओके. पुढे उठावाचे फलित काय काय झालं बघा. त्या उठावामध्ये कोण शहीद झालं, कोण पकडलं गेलं हे बघूया. जॉन निकोल्सन, जनरल हडसन, बख्त खान हे तिघ लढता लढता शहीद झाले होते. हे दिल्लीत लढत होते. बख्त खान सुद्धा इथे शहीद झाला होता. ओके. बख्त खानला शहीद करणं गरजेचं होतं, कारण त्यांच्यावरती विशेष राग होता त्यांचा. ओके. त्याने तिथे जाऊन खूप काही कांड केले होते त्याच्यामुळे. पुढे मौलवी अहमदुल्ला, पुवायचा राजाने धोक्याने मारले होते मौलवी अहमदुल्लाला. नानासाहेब, बेगम हजरत महल आणि खान बहादूर खान हे नेपाळला निसटले होते. नेपाळला निसटलेले कोण आहेत? नानासाहेब आहेत, बेगम हजरत महल आहेत आणि खान बहादूर खान आहेत. ओके. बहादूर शाह जफरला कैद केलं आणि रंगूनला ठेवण्यात आलं. तात्या टोपेंना नंतर 59 मध्ये पकडून फाशी देण्यात आली. कोण शहीद झालं, कोणाला फाशी दिली आणि कोण नेपाळला पळून गेलं आणि कुणाला कैद केलं हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ओके. 1857च्या उठावात महाराष्ट्राचा सहभाग कसा होता ते बघू. पहिला आहेत रंगो बापूजी. साताराच्या प्रतापसिंहांसाठी ते लढत होते. कोल्हापूर, पंढरपूर, बेळगाव इत्यादी ठिकाणाहून त्यांनी मांग, रामोसी आणि कोळ्यांना एकत्र केलं होतं. ओके. पण याची माहिती इंग्रजांना मिळाली आणि यातील अनेकांना पकडून फाशी देण्यात आली, पण रंगो तिथून निसटले होते. पहिली व्यक्ती आहे आपली रंगो बापूजी. दुसरा कोल्हापूरचा उठाव बघूया. 27वी रेजिमेंट आहे सोलापूरमध्ये, अनेक रेजिमेंट असतात, त्यातली 27वी होती. त्यांनी सावंतवाडीचे रामजी सिरसाटांच्या मदतीनं उठाव केला होता. कोल्हापूर उठाव म्हणले की आपल्याला रामजी सिरसाट आठवले पाहिजेत. ओके. आणि तो दडपून टाकण्यासाठी इंग्रजांचं नेतृत्व करणारे कोण आहेत? जेकब. ओके. पुढे पेठचा उठाव येऊन गेलेला आहे परीक्षेमध्ये. नाशिकच्या पेठच्या उठावात कोळी समाजाकडून उठाव झाला होता आणि त्याचं लीडरशिप होती भगवंतराव नीलकंठराव. भगवंतरावांचं नाव आपल्याला लक्षात असलं पाहिजे. ओके. इंग्रजांचं नेतृत्व ग्लासपूल कडे होतं. ओके. पुढे बघूया आपण नाशिक आणि नगरचा उठाव भिल्लांनी केला होता आणि यांची लढाई नांदगाव या ठिकाणी झाली आहे. पाचवा आहे जामखिंडी. जामखिंडीच्या इथे अप्पासाहेब पटवर्धन यांनी उठाव केला होता. ओके. औरंगाबादमध्ये हिंदी आणि मुस्लिम शिपायांनी उठाव केला. तसंच नागपूरला पण उठाव झाला आहे, त्याची माहिती समोर लिहिली नाही, पण फक्त नागपूरला सुद्धा उठाव झाला होता इतकं माहिती असलं पाहिजे. 1857च्या ठिकाणी कुठे कुठे उठाव झाला हे सगळं माहिती पाहिजे. कोल्हापूर, पेठ, नाशिक, जामखिंडी, औरंगाबाद, नागपूर आणि पुढे आहे मुधोळ. मुधोळला उठाव कोणी केला? फुलगडीच्या बेरडांनी उठाव केला होता. बेरड नावाची एक जमात आहे, त्यांनी तिथे उठाव केला होता. बेसावध झोपलेल्या 200 बेरडांची कत्तल इंग्रजांनी केलेली होती. ओके. पुढे 1857च्या उठावात भाग न घेणारे कोण कोण आहेत बघा. भाग न घेणारे, हैदराबादचा सालार जंग होता, त्यावेळेस हैदराबाद समाविष्ट त्यात नव्हते. पहिला मुद्दा. ओके. दुसरं ग्वाल्हेरचा दिवाण दिनकरराव राजवाडे, ग्वाल्हेरचे समाविष्ट नव्हते. नेपाळचा जंग बहादूर समाविष्ट नव्हता. नंतर पटियाला, जिंद आणि कपूरथाला हे सुद्धा समाविष्ट नव्हते. आणि सातवा मुद्दा आहे नुसरत शहाचा. आणि आठवा आहे भोपाळचा दोस्त महम्मद सुद्धा याच्यात सामील नव्हता. कोण सामील नव्हतं हे सुद्धा माहिती असलं पाहिजे. उठावात कोण सामील होता असं विचारतील आणि त्यात याच्यातली एक नावं टाकतील. तर सामील होणारे तर आपण वरती लिस्ट बघितली पहिल्यांदा. ओके. आणि हे सामील न होणारे आहेत. उठावाचं स्वरूप बघा. आता उठावाच्या स्वरूपाबद्दल कुणी काय स्टेटमेंट केलं ते आता बघूया. शिपायांचं बंड आहे असं काही म्हणतात, काही स्वतंत्र युद्ध म्हणतात, काही लोक वांशिक संघर्ष म्हणतात आणि काही संमिश्र प्रतिक्रिया देतात. आता आपण शिपायांच्या बंडाबद्दल बघूया. शिपायांचं बंड म्हणणारे कोण आहेत? एक आहेत नार फाटक. ते म्हणतात की हे बंड आहे पण कशी आहे? शिपायांची भाऊगर्दी आहे. दुसरं सर जॉन लॉरेन्स आहे. ते म्हणतात की शिपायांचं बंड आहे त्याचं कारण आहे कारतूस. ओके. असं स्टेटमेंट देतील आणि कुणी म्हणलं असं विचारतील की ते स्टेटमेंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कॅम्बेल काय म्हणतो? बंगाल आर्मीतील हिंदू शिपायांचे बंड कामगारांच्या संपाप्रमाणे लष्करी संप, असं कंपॅरिझन कॅम्बेल करतोय. ओके. पुढे बघा रॉबर्टसन काय म्हणतो? स्वार्थी उद्दिष्ट असणाऱ्या लोकांचा बंड. ओके. आणि त्याचा परमार्थ होता रॉबर्टसनचा, कदाचित तो समोरच्याला स्वार्थी म्हणतो याचा अर्थ. ओके. पुढे आपलं बघूया स्वातंत्र्य युद्धाकडं. सावरकर काय म्हणतात त्याला?
1857चे स्वतंत्र समर सावरकर. ओके. बेंजामिन डिझरायली काय म्हणतो बघा. बेंजामिन डिझरायली, काडतुसासारख्या क्षुल्लक कारणावरून इतकी महान क्रांती होत नाही. तो 57च्या उठावाला महान क्रांती म्हणतो. तो म्हणते की याचं कारण काडतूस असू शकत नाही. ओके. त्याच्यानंतर अशोक मेहता म्हणतात द ग्रेट रिबेलियन, सिपायांच्या बंडाहून अधिक ऱ्हासाला जाणाऱ्या शक्तीचा ज्वालामुखी सारखा स्फोट. पंडित नेहरू त्याला लोकयुद्ध किंवा राष्ट्रीय युद्धाचे स्थान त्याला देतात. ओके. त्याच्यानंतर बघा वंशिक संघर्षाकडे आपण जाऊया. वंशिक संघर्ष, जे जी मिडले, गोऱ्यांविरुद्ध काळ्यांचा संघर्ष. जे जी मिडले. टी आर होल्म्स, संस्कृतपणा व रानटीपणा याच्यातील झगडा. त्याच्यानंतर जस्टिस मेकार्थी, हिंदू व मुस्लिमांनी इंग्रजांच्या विरोधात केलेला कट. त्यांनी आमच्यावरती राज्य करायचं आणि आम्ही आमच्या विरोधात त्यांच्या विरोधात आम्ही केलेला कट. ओके. कोण आहे ते? जस्टिस मेकार्थी. ओके. संमिश्र प्रक्रिया आर.सी. मुजुमदार, सुरेंद्रनाथ सिंह, स्टॅनले आणि वॉलार्ट आणि गो सरदेसाई. ते काय म्हणतात ते नेक्स्ट पेज वरती आपण बघूया. संमिश्र आहे. मुजुमदार काय म्हणतात? उठावाचा परिणाम अप्रत्यक्ष आणि नंतर दिसून आला. ओके. म्हणून ते काय म्हणतात की मेलेला ज्युलियस सीझर जिवंत सीझर पेक्षा अधिक शक्तिशाली होता. ज्युलियस सीझर नाटक कोणी वाचलंय, पाहिलंय का? ज्युलियस सीझरची हत्या झाल्यानंतर त्याच्या जवळ जायला पण नाही घाबरत होते. त्यांना असं वाटायचं की हे नाटक करतंय, उठून परत आपल्याला मारायचं. त्यामुळे त्याला जवळ पण कोणी गेलं नाही. म्हणून ही मन पडली आहे. जिवंत सीझर पेक्षा मेलेला सीझर जास्त भयानक होता. ओके. आर.सी. मुजुमदार. त्याच्यानंतर सुरेंद्रनाथ सेन, यात संशय नाही की परकीय सत्ता उलटवण्यासाठीचा बंड होता, पण अनेक लोक सहभागी नव्हते, म्हणून या उठावास राष्ट्रीय म्हणता येणार नाही, असं सुरेंद्रनाथ सेन. यांच्या सगळ्यांच्या प्रक्रिया कशा आहेत? मिश्र आहेत बघा. स्टॅनले वॉलार्ट काय म्हणतात बघा. लष्करी बंडापेक्षा अधिक पण स्वातंत्र्य संग्रामापेक्षा बरेच कमी. गो सरदेसाई म्हणतात सिपायांचे बंड किंवा स्वातंत्र्य समर ही दोन्ही नावे अवास्तव आहेत. यात केवळ 57 सालचा क्षोभ असे मोघाम नाव देणे उपयुक्त ठरेल. 57 सालचा क्षोभ असं कोण म्हणलं त्यांना? कोणी म्हणले ते? सरदेसाईंनी म्हटलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया शेतकऱ्यांच्या चळवळीकडं. ओके. Recording in progress. शेतकरी चळवळ बघूया आपण आता. पहिल्यांदा बघूया संथाळांचा उठाव. ओके. जून 1855 मध्ये. काळ कोणाचा आहे? डलहौसीचा. डलहौसीच्या काळामध्ये हा उठाव झाला आहे. कोण होते लीडर? आपण बघितलो सिद्धो आणि कानो. एरिया कुठला आहे? भागलपूर आणि राजमहल. ओके. मेजर ब्युरोचा पराभव, पण नंतर उठाव दडपवण्यात आला. मेजर ब्युरो सुरुवातीला हरला होता, पण नंतर उठाव दडपवला. संथाळ परगणा हा नवा जिल्हा बनवण्यात आला होता. त्याचं या युद्धाचं रिझल्ट आहे. सिद्धो आणि कानो लक्षात ठेवा आणि गव्हर्नर जनरल लक्षात ठेवा. पुढे नीळ उठाव, इंडिगो रिव्होल्ट म्हणतो आपण त्याला. कुठे झाला होता? बंगालमध्ये. बंगालमध्ये कुठं? पाबना, नाडिया आणि बरिसाल या 3 ठिकाणी झाला होता. पाबना आपल्याला माहिती असलं पाहिजे. याला भारताच्या इतिहासातील पहिला शेतकरी हरताळ म्हणतात. पहिला शेतकरी हरताळ. 1859 आणि 7च्या दरम्यान हे नीळचं उठाव झाला होता आणि त्यांचे लीडर कोण होते? दिगंबर विश्वास आणि विष्णू विश्वास. या दोघांची नावं लक्षात ठेवा. 1859 मध्ये निळीचे उत्पादन न घेण्याचे ठरवण्यात आलं होतं. त्यांनी ठरवलं की आम्ही निळीचे उत्पादन घेत नाही. आणि 60 मध्ये आंदोलनात सुरुवात झाली होती. नीळ उठावाचं कारण तुम्हाला माहिती आहे ना, इंडिगो उठाव का झाला होता? त्यांच्यावर केली जाणारी बंदी होती. तुम्ही नीळचं उत्पादन घेतलंच पाहिजे, कारण ते जमीनदाराच्या फायद्याचं होतं. नंतरच्या काळामध्ये निळीचं उत्पादन घेणं तितकं उपयोगाचं ठरलं नाही, कारण आर्टिफिशियल कलर मार्केटमध्ये अवेलेबल झाले होते. ओके. त्यामुळं ज्या जमिनीवरती तुम्ही तुमच्या जमिनीच्या इतक्या हिस्सावरती नीळ पिकवलंच पाहिजे अशी त्यांच्यावरती एक अट होती. पण नंतरच्या काळात निळीचं उत्पन्न तेवढा प्रभाव काय राहिला नाही, त्याची गरज राहिली नाही. तर तरी सुद्धा ते जमीनदार जो तितका प्रदेश आहे त्या प्रदेशाच्या त्या नीळ उत्पादनातून मिळणाऱ्या उत्पन्न इतका टॅक्स अधिक घेत होते, उत्पन्न जरी घेत नसलं तरी सुद्धा. म्हणून हा नीळचा उठाव झाला होता. ओके. कारण लक्षात आलं तुम्हाला? आता आंदोलनाची सुरुवात बघा. सुरुवातीस अर्ज विनंत्या, शांततेत प्रदर्शन, नंतर कर देणे बंद. म्हणजे हा उठाव एक हरताळ होता, याच्यामध्ये अहिंसा होती. पुढे वैशिष्ट्य, शेतकऱ्यांचा संघटित प्रतिकार होता.
हिंदू मुस्लिमांचं ऐक्य इथे दिसून येत होतं. ओके. 1860 मध्ये इंडिगो कमिशन किंवा नीळ आयोगाची स्थापना झालेली आहे आणि याचे अध्यक्ष कोण आहेत? WC सिटनकर. ओके. शेतकऱ्यांना नीळ लागवडीची सक्ती करता येणार नाही असं या नीळ आयोगांना सांगितलेलं होतं. आता त्याच्या संबंधित नील दर्पण लक्षात घ्या. दीनबंधू मित्र यांनी हे नील दर्पण नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. हे दीनबंधू मित्र एकच व्यक्ती आहे, असं दोन्ही मित्रांनी मिळून लिहिलेलं नाही, असं काय समजू नका. ते सुरुवातीला वाचताना तसं मलाही वाटत होतं ते, पण एकच व्यक्ती आहेत नील दर्पण. इंग्रजीत भाषांतर कोणी केलं हे महत्वाचं आहे. मायकल मधुसूदन दत्त. नाव इंग्रजी पण आहे आणि इंडियन पण आहे, तर तुम्हाला ट्रान्सलेशन कोणी केलं हे लक्षात राहिलं, नाव सोपं असतं, मायकल मधुसूदन दत्त. ओके. नाटक भारत व इंग्लंड मध्ये प्रकाशित झालं होतं. ते करणारे कोण आहेत? रेव्हरंड जेम्स लेंग यांनी ते प्रकाशित केलं होतं. हे नील दर्पण बद्दलचे तिन्ही स्टेटमेंट आपल्याला माहिती असले पाहिजे. पुढे हरिश्चंद्र मुखर्जी यांच्या हिंदू पॅट्रियट बघितलं, पण हिंदू पॅट्रियट मधून याच्यातून या नीळच्या उठावाला समर्थन देण्यात आलेलं होतं. ख्रिश्चन मिशनऱ्यांचा सुद्धा त्याला पाठिंबा होता. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा, पाबनाचा उठाव कुठे आहे? पूर्व बंगालमध्ये 1873 ते 76. पाबना हे युसुफजाई परगणात आहे. युसुफशाही परगण्यामध्ये पाबना हा एक ठिकाण आहे. यांचं नेतृत्व कोण केलंय? शंभूपाल. पाबना उठावाचं कारण काय आहे? कायद्याने निश्चित केलेल्यापेक्षाही अधिकचे कर वसुली करणे. 1859च्या ऍक्ट नुसार शेतकऱ्यांचा वहिवाट हक्क डावलणे. ओके. आंदोलन बघा, आंदोलनामध्ये पहिला मुद्दा आहे संघटना. युसुफशाही परगण्यातील शेतकऱ्यांनी मिळून त्यांनी संघटना केली होती, पहिलं. दुसरं, महसूल बंदी चळवळ त्यांनी केली. आणि तिसरं, न्यायालयातही त्यांनी आव्हान दिलं होतं. ओके. शेतकऱ्यांची चलाकी काय होती बघा, आमचा विरोध जमीनदारांना आहे, ब्रिटिश सरकारला नाही. आम्ही ब्रिटिश महाराणीचे प्रजनन आहोत. ओके. त्यांनी राणीच्या विरोधात किंवा सरकारच्या विरोधात उठावा असं दिसू दिलं नाही. ओके. पुढे 1885 मध्ये याचा रिझल्ट काय आहे? बंगाल कुळ कायदा. मगाशी कसं वरती आपण बघितलं इंडिगो कमिशन होतं, तसं इथे बंगाल कुळ कायदा. त्याच्यानंतर बघा, वृत्तपत्राच्या लेवलला सुद्धा काही चळवळ झाली होत्या. त्याच्यामध्ये हरिश्चंद्र मुखर्जी यांचं हिंदू पॅट्रियट आपण वरती बघितलंच आहे. आणि इतर काही लोकांनी पाठिंबा दिला. त्या लोकांमध्ये CR दास आहेत, आनंद मोहन बोस आहेत, द्वारकानाथ गांगुली आहेत, बंकिमचंद्र चटर्जी आहेत आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी सुद्धा आहेत. पाबना आंदोलनाला हे काँग्रेस लीडरने सुद्धा पाठिंबा दिलेला होता. पुढे दख्खनचा उठाव आपल्याकडचा कधीचा आहे? 1874. 72चा दुष्काळ आहे, त्याच्यानंतर 74ला उठाव झाला. कारण काय होते बघा, 71-72 मध्ये दुष्काळ होता, उत्पन्न नाही आणि मजुरी सुद्धा नव्हती. 74 मध्ये सरकारने सारा कमी करूनही अंमलबजावणी झाली नाही. हे डॉक्टर DN धनगरे यांनी त्यांच्या रिसर्चच्या अंती असं सांगितलं की शेतसारा कमी केला होता तरी सुद्धा त्याची इम्प्लिमेंटेशन झाली नाही. हे या दंगलीचं किंवा दख्खनच्या बंडचं प्रमुख कारण आहे. शेतकऱ्यांचे शोषित वर्गासाठीचे बंड असं रणजित गुहा त्याला म्हणतात. शिरूर तालुका जो आहे त्याच्या करडे नावाचं गाव आहे. त्या करडे नावाच्या गावात काळूराम सावकाराने बाबासाहेब देशमुखांचं घर पाडलं. मग झाला सामाजिक बहिष्काराला सुरुवात. ओके. कुठला? शिरूर तालुका आणि करडे गाव. ओके. आणि कोण आहे व्यक्ती? काळूराम सावकार, इतकं लक्षात ठेवा. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं खालचं बाबासाहेब देशमुख लक्षात ठेवा, त्याचं घर पाडलं होतं. पुढे मे 1875 सुपे. 1875 मध्ये सुप्यापासून सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांचा पहिला उठाव. शेतकऱ्यांचा पहिला उठाव कुठे आहे? सुप्यातून आहे. हा प्रश्न खूप वेळा विचारून झालेला आहे. ओके. उठावाचे लोन कुठं कुठं पसरलंय? अहमदाबाद नसणारच आहे, पण त्या पुस्तकात ते असल्यामुळे मी प्रश्नचिन्ह ठेवलंय. अहमदाबादचा समावेश नसायला पाहिजे खरं तर. खालील आहेत रत्नागिरी, अहमदनगर, सोलापूर, सातारा, पुणे या ठिकाणी आहे. ओके. रत्नागिरी म्हणजे कोकणात पण आहे आणि पुण्याच्या आजूबाजूच्या ठिकाणी हा उठाव आहे. जून 75 मध्ये शेवटचा उठाव कुठे झालाय? भीमथडी जवळ मुंधाळी. मुंधाळी लक्षात ठेवायचं आणि सुपे लक्षात ठेवायचं, सुरुवात आणि शेवट. ओके. पुढे बघा, याचा रिझल्ट काय झाला? डेक्कन रॉयट्स कमिशन. 1880
78 कधीचे कमिशनचं लक्षात घ्या. ते वरचं नीळ आयोग लक्षात ठेवा, हे डेक्कन रायट कमिशन लक्षात ठेवा, आणि वरती आपण जो कायदा आला बंगाल कुळ कायदा काय, ओके, या आंदोलनाचा रिझल्ट आणि काय 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 तयार झालं किंवा कुठला ऍक्ट तयार झाला या माहिती पाहिजे. तर डेक्कन रायट कमिशन मध्ये कोण होतं बघा, CW कार्पेंटर, JB रिची आणि सर ऑकलंड कॉलविल. ओके, कार्पेंटर, रिची आणि सर ऑकलंड कॉलविल हे कमिशनचे मेंबर होते. 1878 आपण बघितले. यांच्या शिफारशी काय होत्या, शेतकऱ्यांना तकावी द्या म्हणजे कर्ज द्या, आणि बँकांची स्थापना झाली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना क्रेडिट मिळालं पाहिजे. म्हणजे यांनी सुद्धा कन्क्लुजन काय काढलं, उठावाचं कारण आहे क्रेडिट. ओके, शेतकऱ्यांच्या अदूरदर्शीपणा शेतकऱ्यांच्या असंतोषाचे कारण आहे. ते त्यांनी शेतकऱ्यांनाच ब्लेम केलेलं आहे डेक्कन राईट कमिशन. ओके, त्याच्यानंतर डेक्कन ऍग्रिकल्चरल रिलीफ ऍक्ट सुद्धा आलाय 1879. 78 ला कमिशन आणि 79 ला ऍक्ट. ओके, मुंबई गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल त्या काळात होते, यांच्या काळात हा ऍक्ट आलेला आहे. पुणे सार्वजनिक सभेने या ऍक्टचे स्वागत केले होते, असं स्टेटमेंट सुद्धा तुम्हाला MPSCचा कुठल्या तरी प्रिलिम्स का मेन्सच्या परीक्षेत आलेला होता. उठाव व्यापक होता, खेड्यातील सर्व लोकांचा पाठिंबा होता. पूर्वीच्या उठावांची साखळी याला म्हटलं गेले प्राचार्य ब्रह्मानंद यांच्याकडून. ओके, पाबनाप्रमाणेच हा उठावाचेही उद्दिष्ट मर्यादित होते, त्यात वसाहत विरोधी जाणीवेचा अभाव होता असं बिपिनचंद्र म्हणतात. ओके, पुढे बघा, मोपलांचा उठाव आहे 1836 ते 54. नवीन भूमी कराविरोधात हे झालं होतं, मलबारच्या भागात झालंय. सय्यद फजल, ओके, सय्यद फजल यांचे लीडर होते. मोपला, मलबार, सय्यद फजल 1836 ते 54 लक्षात घ्या. ओके, तर पुढं आहे उठाव आपला 1900 ते 1950च्या दरम्यान झालेले उठाव. ओके, पहिला आहे पंजाब अनरेस्ट 1907. अजित सिंह, कोण आहेत अजित सिंह? यस, भगतसिंगांचे काका. यांना लाला लजपतराय यांचा पाठिंबा होता अजित सिंगांचा. ओके, कारण काय, चिनाब नदीच्या पाणी वापरावरती पाणी कर लावलं होतं, लालपूर भागात भूमिकर वाढवला होता. ओके, पंजाब कोलोनायझेशन ऍक्टने नंतर ह्या ज्या वरचे कर आहेत हे मिंटोने रद्द केले आणि पंजाब अनरेस्टचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला होता. ओके, पगडी संभाल जट्टा पगडी संभाल हे गाणं माहिती ना तुम्हाला, ते अजित सिंह गायचे. ओके, खालीच आहे का ते बघा, पगडी संभाल ओ जट्टा पगडी संभाल हे बाके दयाल गुजरनवाला यांनी लिहिलं होतं आणि ते गायचे हे अजित सिंह. ओके, पुढं चंपारण्य सत्याग्रह कधीचा? 1917. कुठे आहे चंपारण्य? बिहार. ओके, महात्मा गांधी, राजेंद्र प्रसाद यांनी त्याच्यात लीडरशिप केलेली होती. ओके, शर हबेसी व तावानच्या विरोधात हा सत्याग्रह होता. शर हबेसी म्हणजे काय? 3 कटिया कर प्रणाली. तुम्हाला माहिती ना 3 कटिया कर प्रणाली. ओके, टॅक्स खूप जास्त जायचा, तो टॅक्स कमी करण्याची मागणी होती शेतकऱ्यांची. आणि तावान म्हणजे एक रकमी भरपाई द्यावी लागत असे. या दोन्हीच्या विरोधात चंपारण शेतकऱ्यांनी हा चंपारणाचा सत्याग्रह केला होता. ओके, रिचर्ड ॲटनबरो यांचा सिनेमा बघा, गांधी नावाचा, युट्यूब वरती पण अवेलेबल असेल, तो बघा. ओके, याच्यात तुम्हाला गांधी युगातल्या सगळे सत्याग्रहाची थोडीफार चांगली आयडिया येऊ शकते. ओके, चौकशी समिती नेमण्यात आली आणि त्या चौकशी समितीचा रिझल्ट चंपारण्य कृषी कायद्यात झाला आणि 1918चा तो कायदा आहे जे एक्स्ट्रा कर घेत होतं त्याच्यामध्ये 20 ते 26% कपात करण्यात आली. अशा प्रकारे चंपारण सत्याग्रह गांधीजींचा पहिला सत्याग्रह सक्सेसफुल आहे. पुढे भारतातला खेडा सत्याग्रह 1918. गांधी दुष्काळ नियमानुसार करात सवलत न देता वसुली केली जात होती त्याच्या विरोधात. चंपारण्य कशासाठी आहे? अधिक कर आहे. आणि खेडा कशासाठी आहे? दुष्काळात करात सवलत नाही म्हणून आहे. ओके, दोन्हीची कारणं वेगळी आहेत. ओके, पुढे बघा किसान सभा आणि अवध किसान सभा. याचा रेफरन्स आपल्याला GS2 मध्ये आपण दबाव गटामध्ये बघितलेला आहे. त्याच्यामध्ये अजून थोडं डिटेलमध्ये बघूया. किसान सभेची स्थापना कधीची आहे? फेब्रुवारी 1918 आणि अवध किसान सभा कधीची आहे? ऑक्टोबर 1920 आहे. ओके, किसान सभेमध्ये 2 व्यक्ती कोण आहेत बघा, गौरीशंकर मिश्र आणि इंद्र नारायण द्विवेदी यांनी किसान सभेची स्थापना केली होती. किसान सभेचे पहिले वार्षिक अधिवेशन 1919 ला अमृतसर येथे भरलेलं होतं. ओके, याच्यातूनच अनेक आंदोलनं झाली आणि त्याचा एक भाग म्हणून न्हावी धोबी बंद नावाचं एक आंदोलन होतं. प्रतापगड जिल्ह्यात हे धोबी न्हावी
बंदचं आंदोलन होतं. म्हणजे किसान सभेनं आंदोलन करताना ज्या काही गोष्टी ठरवल्या होत्या त्या गोष्टींना समर्थन न देणाऱ्या व्यक्तींवरती न्हावी आणि धोबीची बंदी घातली जाते. त्यांना एक प्रकारे सामाजिक बहिष्कार टाकण्याचा हा प्रकार होता. म्हणजे मॅक्झिमम लोकांनी समर्थन द्यावं अशी अपेक्षा होती. पुढे बघा, त्याचं नंतरचं नेतृत्व कोणाकडे गेले? झिंगुरी सिंग, दुर्गापाल सिंग आणि बाबा रामचंद्र. त्याच्यातली महत्वाची व्यक्ती कोण आहे? बाबा रामचंद्र. बाबा रामचंद्रांच्या नेतृत्वाखाली कुठे कुठे आंदोलन झालेत? जौनपूर, प्रतापगड आणि अलाहाबाद. ओके. नंतरच्या काळात काय झालं? असहकारावरती विश्वास असणाऱ्यांनी अवध किसान सभा स्थापन केली आणि ती कधी आहे? 1920 ला स्थापन झाली. आणि त्याच्यात कोण कोण आहेत? गौरीशंकर मिश्र, इंद्रनारायण द्विवेदी राहिले आणि गौरीशंकर मिश्र इकडे अवध मध्ये आले, अवध किसान सभेत. आणि बाकीचे बघा, माता बादल पांडे, देवनारायण पांडे, केदारनाथ आणि बाबा रामचंद्र यातली महत्वाची व्यक्ती आहे अवध किसान सभेमध्ये. बाबा रामचंद्र मराठी असल्यामुळे आपल्यासाठी महत्वाचे आहेत. ओके. डिसेंबर 1920 मध्ये शेतकऱ्यांचा विराट मेळा झाला होता. 1,00,000 शेतकरी तेव्हा जमा झाले होते. अयोध्या बाबांना दोरखंडाने बांधलेल्या अवस्थेत हजर करण्यात आलं होतं. ते प्रतिकात्मक होतं, म्हणजे शेतकरी असा बांधला गेलेला आहे हे दाखवण्याचा एक तो प्रकार होता. दोन्ही सभा लक्षात ठेवा आणि स्थापना लक्षात ठेवा. आता हे जे आंदोलन चालू होतं शेतकऱ्यांना, त्याला जवाहरलाल नेहरू आणि मदन मोहन मालवीय यांचं सुद्धा समर्थन होतं, यांचाही त्यात समावेश होता. चळवळीचं केंद्र कुठं होतं? रूर नावाचं गाव होतं. ओके. आणि अवध रेंट अमेंडमेंट ऍक्ट 1926 मंजूर झाला आणि या आंदोलनाला थोडंफार यश मिळालेलं आहे. पुढे आहे एका चळवळ. एका चळवळ कधीची आहे? 1920 ची. ओके. करारानुसार ठरलेल्या करापेक्षा 50% अधिक कर वसुली केली जात होती. त्याच्या विरोधात एका चळवळ केली जात असत. ते कसं करायचे? एक खड्डा खांदून त्याच्यामध्ये गंगेचं पाणी ओतून शपथ घेतली जात होती की आम्ही वाढीचं कर देणार नाही, अशी शपथ घेतली जात होती. ती एका चळवळ आहे. सुरुवातीला काँग्रेस आणि खिलाफतचे नेते एकत्र मिळून चळवळ करत त्याच्यामुळे त्याला एका किंवा ऐक्य चळवळ असं म्हटलं गेलं आहे. नंतर सामान्य लोकांनी चळवळ चालवली आणि त्या सामान्यांचा लीडर होता मदारी पासी. ओके. आणि ठिकाणं बघा कुठे आहेत? उत्तर भारतामध्ये बाराबंडी, हरदोई, बहराईच आणि सीतापूर या ठिकाणी हे बंड झालेले आहेत. पुढचा पॉइंट आपला आहे मोपल्यांचे बंड. ओके. मोपल्यांचे बंड कुठे आहेत? 1921. लीडर कोण आहे? अली मुस्लियार. कुठे आहेत हे उठाव? दक्षिण मलबार मध्ये. कुठला भाग आहे? वल्लभनाड, पोन्नानीचा तालुका. येथे मोपलांनी काही काळासाठी प्रति सरकारच स्थापन केलं होतं. ओके. जमीनदार नायर आणि नंबूद्री हे उच्चवर्णीय हिंदू होते आणि शेतकरी आणि कुळे मात्र मुस्लिम होते. बंडाची कारण काय होती? जमीनदारांचे अत्याचार त्यांच्यावरती होत होते, इंग्रजांचे खलिफा विरोधातील धोरण होते, इतर महसूल संबंधित तक्रारी होत्या आणि तत्कालीन कारण होतं त्यांचा लीडर अली मुस्लियारला मशिदीतून अटक केलं होतं. हा त्यांचा एक विशेष त्याच्यावरती राग होता. याच्यामध्ये तुम्हाला फक्त खिलाफतच्या विरोधी धोरण योग्य वाटणार नाही, ते पण आहे. शेतीचे संबंधित पण कारण आहेत आणि धार्मिक कारण सुद्धा आहेत. या दोन्ही कारणावरती मोपल्यांचा बंड आहे. मलबार जिल्हा काँग्रेस समितीने 1920 मध्ये मंजेरी येथे सभा घेऊन शेतकऱ्यांचे समर्थन केले होते. त्या उठावाला, शेतकऱ्यांच्या उठावाला काँग्रेसचं समर्थन होतं. साहित्य काय होते? मला काय त्याचे, असं सावरकरांनी एक पुस्तक लिहिलं होतं. आणि मोपला रायझिंग, सुखबीर चौधरी यांनी ते लिहिलं होतं. कम्युनिस्ट चळवळीचे उगमस्थान म्हणून याच्याकडे पाहिलं जातं, मोपला आंदोलनाकडे पाहिलं जातं. हा स्थानिक उठाव नसून गांधीवादाचा आविष्कार आहे असं न्यायमूर्ती JH.D. जॅक्सन म्हणतात. पुढे आहे आपला दरभंगा आंदोलन. दरभंगा आंदोलन स्वामी विठ्ठानंद यांनी केले बिहारमध्ये 1920 मध्ये. रामपा आंदोलन आपण वरती पण बघितलंय, अल्लुरी सीताराम राजू. ओके. आंध्र प्रदेशमध्ये हे आंदोलन 1920 ला झालं होतं. ते आंदोलन थोडंसं आधी झालं होतं. ओके. बारडोली आंदोलन आपल्याला माहिती आहे, ओके, 1928 आहे. बारडोली तालुक्यात महसुलात 30% वाढ झाली होती, त्याच्या विरोधात हा बारडोलीचा उठाव होता. नेतृत्व कुणाकडे होतं? सरदार पटेल, कल्याणजी मेहता, कुंवरजी मेहता. ओके. सरदार पटेल यांनी 150 स्वयंसेवकांची एक फौजच बनवली होती. सत्याग्रह पत्रिका या नावाची दैनिक प्रकाशन त्यांनी सुरू केलं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी हेर खातं सुद्धा बनवलं होतं.
हेर खात्याचं काम काय होतं? टॅक्स भरू नये, टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लक्ष ठेवायचं आणि आम्हाला कळवा. ओके, ते हेर खात्याचे प्रमुख सुद्धा तेच स्वतः असतील. आणि त्याच्यात महिला कोण कोण होत्या? मिठूबेन पेटीट, मनूबेन पटेल, शारदाबेन मेहता, शारदाबेन शहा आणि भक्तिबा गोपाळ दास. ओके, पुढे कायदा मंडळाचा राजीनामा. या बारडोली सत्याग्रहाच्या वेळी 30% कर का वाढवल्याचा विरोध म्हणून के.एम. मुन्सी आणि लालजी नारायणजी यांनी कायदे मंडळाचा राजीनामा दिला होता. एक चौकशी आयोग नेमण्यात आला, त्याच्यामध्ये ब्रूमफिल्ड आणि मॅक्सवेल होते. ओके, 30% कर वाढ अन्यायी असं त्यांनी सांगितलं आणि कर वाढ तुम्ही 6% पर्यंतच करा असा शेवटी एक आदेश देण्यात आला. याच्या संबंधित एक हाळी पद्धत होती. या बारडोलीच्या वेळेस हे पण एक मॅटर आलं होतं हाळी पद्धतीचं. हाळी पद्धत काय होती? काली वंशज किंवा राणी पराज जमातीस जमीनदारांच्या शेतावरती फुकट राबावं लागत असत. ओके, एक काली पराज नावाची आदिवासी जमात होती, त्यांना तेथील जमीनदाराच्या जमिनीवरती फुकट राबावं लागायचं. मग ती पद्धत बंद करण्यासाठी पॅरलली गांधीजींनी हाळी पद्धतीच्या विरोधात एक आंदोलन सुरू केलं होतं आणि त्या काली पराज समाजाला गांधींनी राणी पराज असं नाव दिलं होतं. ओके, या संबंधितला अहवाल जो आहे गांधीजींना नरहरी पारेख आणि जगतराम दवे यांनी दिला होता. तर हाळी पद्धत कशाशी संबंधित आहे? तर बारडोली सत्याग्रह इतकी लक्षात घ्यायचं. ओके, आणि ती काय होती ते आपल्याला लक्षात आलं की जमीनदाराकडे फुकटमध्ये काम करावं लागत या जमातीला. ओके, पुढे आपण बघूया आंध्रातील आंदोलन. ओके, 1923 ते 1938च्या दरम्यान आंध्रात हे आंदोलन झालेलं आहे. ओके, तटीय आंध्र प्रदेशामध्ये म्हणजे सीमावर्ती भागात समुद्राच्या कडेला हे आंदोलन झालं होतं. जमीन कसण्याचा व मासेमारीच्या प्रश्नावरून हे आंदोलन झालं होतं. कोण कोण लीडर होते? एन.जी. रंगा, पी. सुंदरय्या, वेनेली सत्यनारायण, दंडू सत्यनारायण राजू. ओके, याच्यातलं एन.जी. रंगा महत्वाचे व्यक्ती आहेत. ओके, आता एन.जी. रंगाबद्दल काय काय बघा. 1923 आंध्र प्रांतीय रयत असोसिएशनची त्यांनी स्थापना केली होती 23 ला आणि 33 ला इंडियन पीजन्स इन्स्टिट्यूटची स्थापना त्यांनी केलेली आहे. त्याचंच नाव होतं भारतीय कृषक संस्था आणि ती कुठं होती? निदबोलू, गुंटूरच्या इथे निदबोलू ही महत्वाची संस्था आहे. या संस्थेबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढे बघूया आपण आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन. 1930 मध्ये मेहकर चिखली तालुक्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्ह्यात आंदोलन केलं होतं. मेहकर चिखली. नेतृत्व कोणाकडे आहे? Recording in ठीक आहे, progress. चला अजून एकदा आपण ते रिपीट करूया. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन, अजिबात प्रश्न चुकला नाही पाहिजे. ओके ओके, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन बघा. 1930 मेहकर आणि चिखली तालुक्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांनी मेहकर आणि चिखली तालुक्यात झालं होतं इतकं लक्षात ठेवा. पहिला मुद्दा बुलढाणा जिल्हा, मेहकर चिखली तालुका. ओके, दुसरं नेतृत्वाचा मुद्दा आहे आनंद दिवटे आणि आनंद स्वामी, हे दोन नावं लक्षात ठेवायचं. तिसरा मुद्दा आपला आहे सत्यशोधक चळवळीचा प्रभाव या आंदोलनावरती होता. आणि आता आनंद स्वामीवरती आपण फोकस करूया. आनंद स्वामीचं गुरुकुल आणि आश्रम कुठं आहे? 1923 ला स्थापन झालेलं जांभोर येथे आहे. त्याच्यानंतर पुढचं आपण लाल डगलेवाला बघत होतो. लाल डगलेवाला ही क्रांतिकारी शेतकरी संघटना होती. असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की लाल डगलेवाला कशाशी संबंधित आहे? आपल्याला लाल डगलेवाला खान अब्दुल गफूर खानशी संबंधित आहे काय ते माहिती आहे. तर तसंच इथं पण ते रिपीट झालेलं आहे, तेही लक्षात ठेवा. ओके, क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना आहे 1939 आणि 40च्या काळामध्ये. ओके, स्थापना बघा सुभाष बाबूंपासून प्रेरणा होऊन स्थापन झालेली आहे. हा एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. ओके,
विदर्भ शेतकरी कामगार पक्ष बांधणीत यांचं महत्वाचं योगदान आहे. कुणाचं? या लाल डगलेवाल्या संस्थेचं योगदान त्याच्यामध्ये आहे. याच्यातून पुढे आलेली संस्था आहे विदर्भ शेतकरी कामगार पक्ष. आणि यासाठी क्रांतिसिंह नाना पाटलांना सहाय्य यांनी दिलेलं सुद्धा होतं. ओके, इतके मुद्दे या लाल डगलेवाला आणि आनंद स्वामी बद्दल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया आपण. बकस्त चळवळ. ओके, बकस्त चळवळ 1929 ते 1939 या दरम्यान झाली आहे. 1929 मध्ये स्वामी सहजानंद यांनी बिहार प्रांतिक किसान सभा स्थापन केली होती. आता किसान सभा आधी एक बघितली, त्याच्यानंतर आपण अवध किसान सभा बघितली, आता बघतोय बिहार प्रांतिक किसान सभा. त्यांचे लीडर्स आणि कधीची स्थापना बघायची आपल्याला. सुरुवातीची 1918 आहे, नंतर अवधवाली 1920 आहे आणि हे 1929 दरम्यान आहे. 1929 स्वामी सहजानंद यांनी स्थापन केले बिहार प्रांतिक किसान सभा. सुरुवात केली होती या चळवळीस. त्यांच्या मागण्या काय होत्या बघा तेव्हा. बकस्त चळवळीच्या मागण्या: जमीनदारी पद्धत नष्ट करा, बकस्त जमिनी परत मिळवणे. बकस्त म्हणजे कर भरला नाही म्हणून असं जप्त केलेली जमीन म्हणजे बकस्त जमीन. त्या जमिनी आम्हाला तुम्ही परत द्या, यासाठी ही बकस्त चळवळ होती. ओके, कुळांना जमिनीवरून काढून टाकू नये अशा 3 मागण्या होत्या. की काढून टाकायची नाही, घेतलेली जमीन आमची परत करा आणि जमीनदारी पद्धत नष्ट करा. यासाठी ही बकस्त चळवळ सुरू झालेली होती. ओके, लीडर्स कोण कोण होते? स्वामी सहजानंद सरस्वती, हे आपल्याला माहिती आहेत. ओके, आणि खालचे लीडर कुठे काम करत होते ते लक्षात घ्या. कार्यानंद शर्मा कुठे आहेत? बराहिया ताला. ओके, राहुल सांकृत्यायन कुठे आहेत? अण्णावारी. ओके, पंचानंद शर्मा यांचं लोकेशन आपल्याला माहिती नाहीये. जमुना कारजी सरन आणि यदुनंदन शर्मा गया येथे आंदोलन केलेलं आहे. म्हणजे बकस्त चळवळीचे आंदोलन कोणत्या ठिकाणी झाली, लीडर्स आणि ठिकाणं तुम्हाला माहिती असले पाहिजे. आता अखिल भारतीय किसान सभा आली. चौथी किसान सभा आहे. पहिली किसान सभा अवध किसान सभा, दक्षिण प्रांतातील किसान सभा आणि आता अखिल भारतीय किसान सभा आहे. ओके, एप्रिल 1936. ओके, स्थापना कुठे? लखनौ येथे स्थापना आहे. ओके, संस्थापक अध्यक्ष कोण आहेत? स्वामी सहजानंद सरस्वती यांनीच कुठली स्थापन केली ती वरची आपली बिहार प्रांतिक किसान सभा. ओके, आणि संस्थापक सचिव कोण आहेत? NG रंगा. NG रंगाची संस्था जी दक्षिणेत काम करते ती आपण मगाशी पाहिली, आणि स्वामी सहजानंद सरस्वती यांची वरची संस्था, या दोघांनी एकत्र येऊन ही अखिल भारतीय किसान सभा स्थापन केली. आपण एकत्र येऊन सभा स्थापन करावं असा प्रस्ताव NG रंगा यांनी ठेवलेला होता. ओके, यांचं पहिलं अधिवेशन कुठे आहे बघा? 36 ला लखनौ. दुसरं कुठं आहे? फैजपूरला. तिथं 37 करा खाली. ओके, 36 आणि 37. वरचा आहे लखनौ, दुसरा आहे फैजपूरला. पहिला अध्यक्ष कोण आहेत? स्वामी सदानंद. दुसरे कोण आहेत? NG रंगा. ओके, इतर नेते या अखिल सभेशी कनेक्टेड: पंडित नेहरू, JP म्हणजे जयप्रकाश नारायण, इंदुलाल याज्ञिक, राम मनोहर लोहिया आणि सोहन सिंग या नेत्यांचा समावेश त्याच्यात होतो. सुरुवातीला इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनाबरोबर तिथेच ही अधिवेशने होत होती. म्हणजे वर बघितलं आपण लखनौ आणि फैजपूर, इथंच काँग्रेसची अधिवेशने होत होती. ओके, नंतर मात्र सभा ही इंडियन नॅशनल काँग्रेस पासून दूर गेली आणि CPI ने त्यावरती ताबा मिळवलेला होता. ओके, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया त्याच्यावरती ताबा मिळवला होता. ओके, NG रंगा आणि स्वामी सहजानंद यांनीही राजीनामा दिला. ज्यांनी संघटना स्थापन केली तेच दूर गेले आणि त्याच्यावरती नंतर CPIचा कंट्रोल आला. पुढे आहे आपली कर्षक संघम. कर्षक संघम कुठे आहे? कृषक किंवा कर्षक. ओके, कृषक ऐवजी कर्षक जास्त योग्य आहे. कर्षक संघम लक्षात ठेवा, तो खालचा साऊथ वाला शब्द आहे. कर्षक संघम मलबार. कुठे? मलबार मध्ये. 1939 ला स्थापन झाले. लीडर आहेत R रामचंद्र, बेद्रुम गडी, V कृष्ण पिल्ले आणि T प्रकाशम. T प्रकाशम नंतर आंध्र प्रदेशचे CM पण होते. ओके, ही नावं लक्षात ठेवा. ओके, यांच्या मागण्या काय होत्या बघा? मलबार कुळ कायदा 1929 याच्यात दुरुस्ती करा. अक्रम पिरी उकुल म्हणजे सारंजाई पट्टे रद्द करा. ओके, आणि पोली के लुथू म्हणजे जमीन सुधारणा आणि नूतनीकरण शुल्क रद्द करा. जमीन सुधारणा, नूतनीकरण कर रद्द करा, सारंजाई पट्टे रद्द करा, हे 2 गोष्टी, आणि मलबार ऍक्ट मध्ये सुधारणा करा, या 3 मागण्या त्यांच्या होत्या. आता पंजाब मधील शेतकऱ्यांच्या चळवळी बघूया. ओके, हा PYQ येऊन गेला होता.
एका बाजूला ठिकाण होतं आणि बाजूला त्याच्या समोर होते कशा बाबतीत यांच्या चळवळी होत्या. अमृतसर आणि लाहोरला आंदोलन झाली होती. ते कशामुळं? सारावाढीला विरोध करण्यासाठी आणि कालव्यातील करात वड केल्यामुळे. कालव्यावरील करात वड केला. कालवा म्हणजे पाण्याचा कालवा. ओके. पुढे पटियाला जे आंदोलन झालं किंवा चळवळ झाली ती जमीन बळकावल्याच्या विरोधात झाली होती. आणि मुलतान आणि माउंट गोमरी येथे आंदोलन झाली होती. खाजगी कंपन्यांच्या जमिनीवरती बटाईने कसणाऱ्या शेतकऱ्यांकडून रद्द केलेला कर वसुली करत त्याच्या विरोधात चळवळ केली होती. कशाच्या विरोधात? खाजगी कंपन्यांच्या जमिनीवरती बटाईने जे शेतकरी कसायचे त्यांच्या विरोधातली कर वसुली व्हायची. रद्द केलेल्या कराच्या विरोधात त्यांनी हे लढाई केली. तर फक्त लक्षात ठेवा की कुठे काय झालंय. ओके. अमृतसर लाहोर पाणी आहे. पटियालाचं काय? जमीन बळकावणी आहे. आणि मुलतान मोंटगोमरी काय आहे? टॅक्स जो रद्द केला तो वसूल करताय म्हणून. ओके. तिन्ही ठिकाणची कारण लक्षात घ्या. आणि बघा इथली नेते कोण कोण होते पंजाब मधले? बाबा सोहन सिंग बाखना, बाबा रूर सिंग, तेज सिंग, स्वातंत्र्य, मास्टर हरिसिंग, वढवा राम, भगत सिंग बिलगा. त्याचबरोबर BPL बेदी आणि ज्वाला सिंह ही तिथल्या आंदोलनातली वरच्या आंदोलनातली लीडरची नावं आहेत. पुढे 37 मध्ये पंजाब किसान समितीची स्थापना झाली आहे. तर ती बघा नौजवान भारत सभा, कीर्ती किसान काँग्रेस आणि अकाली दल या सर्वांनी मिळून पंजाब किसान समितीची स्थापना केलेली होती. ओके. ओरिसामध्ये जाऊया आपण. उत्कल प्रांतिक किसान सभा. ओरिसामध्ये उत्कल प्रांतिक किसान सभा स्थापन झाली आणि स्थापन करणारे कोण आहेत? मालती चौधरी. ओके. आणि धनकलाल संस्थानात ही चळवळ झालेली होती. ओरिसातल्या धनकलाल संस्थानामध्ये. पुढे बरद्वान. बरद्वान कुठला आहे? बंगालमध्ये. बंकिम मुखर्जी यांनी आंदोलन केलं होतं. दामोदर कालवा पाण्याच्या दरात वाढीस विरोध करण्यात आला होता. बरद्वान कुठं आहे? 24 परगणा जिल्ह्यातील हे आंदोलन आहे. ओके. आता खाली बघा हा प्रश्न होता. सरंजाई पट्टे म्हणजे जमीनदार पद्धतीची पट्टे. जमीनदारानं कुळांना इतका आमची इतकी शेती कसल्यानंतर तुम्ही आम्हाला कुळ द्यायचं याचा करार असणारा पट्टा. ओके. सरंजाई पट्टे. ठीक आहे. पुढे बघा कालव्याच्या पाण्याच्या दरात वाढ झाली म्हणून कुठं आंदोलन झालंय? बरद्वार बंगाल. पाणी कराच्या विरोधात सिंधमध्ये सुकूर येथे, सारावाडीच्या विरोधात अमृतसर येथे आणि जमीनदारीस विरोधात येतं आंध्र प्रदेशातील कालीपट्टणम येथे. असाच प्रश्न आला होता. तर ते आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे. आता वारली शेतकऱ्यांचं आंदोलन एक बघूया. 1945 आंदोलन आहे. कुठं कुठं आंदोलन झालं? मुंबई वाटत नाही पण मुंबई आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड या 3 ठिकाणी आंदोलन झालेली होती. कोणी केलंय? गोदूताई परुळेकर. ओके. आणि त्यांचे पती सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. ओके. किसान सभेची मदत त्यांना मिळाली होती. ठेकेदारी, जमीनदारी आणि श्रीमंत शेतकऱ्यांच्या विरोधातील हे वारली शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं. तिभागा आंदोलन बघा कुठं झालं होतं? 1946 मध्ये झालेलं आंदोलन. मिदनापूर, दिनाजपूर, जलपैगुडी, रंगपूर, खुलना आणि 24 परगणा बंगालच्या आजूबाजूला हे आंदोलन झालेलं होतं 1946. नेते कोण होते? कृष्ण विनोद रे, अजित रे, समर गांगुली, अवनी लाहिरी, भवानी सेन, सुनील सेन, गुरुदास तालुकादार, विभूती गुहा आणि मुनिसिंग. आता तिभागा आंदोलन कुठे झालं मला इतकं कळलं पाहिजे. आणि नेते कोण आहेत हे सगळे पाठ करायची गरज नाहीये. बंगाली असणं अपेक्षित आहे. मग बाहेर आलं की तेवढं तुम्हाला फक्त कळलं पाहिजे की ते बाहेरचा व्यक्ती ते कसा आला. ओके. पुढे त्यांच्या मागण्या काय होत्या बघा. शेत सारा 1/2 ऐवजी 1/3. तिभागा नावातच आहे ना. निम्म्याऐवजी आम्ही 1/3 तुम्हाला देऊ. ओके. 2/3 आमच्याकडे ठेवू अशी त्यांची मागणी होती. वाटणी होईपर्यंत धान्य शेतकऱ्यांकडेच राहील. ओके. तोपर्यंत खाण्याचा मुद्दा होता. वाटणी होईपर्यंत सरकार घेऊन जायचं. मग त्या काळात काय खायचं हा मुद्दा होता. ते म्हणले की वाटणी होईपर्यंत आम्ही आमच्याकडेच ते ठेवतो. ओके. याच्या संबंधित कमिशन कुठलं आहे? फ्लाउड कमिशन. ओके. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणेच शिफारसी फ्लाउड कमिशनने सुद्धा केल्या. ओके. बेंगाल बरगदार टेम्पररी रेग्युलेशन ऍक्टची निर्मिती झाली. याचं विधेयक सुरावर्दी सरकारनं लीगनं तयार केलेलं होतं आणि ते 1950 ला काँग्रेस सरकार आलं तेव्हा ते पास झालेलं आहे. ओके. पुढचा बघा पुन्नप्रा वायलार नावाचं उठाव आहे. ते कुठं झालंय? त्रावणकोरला 1946 ला. ओके. पन्नम थानू पिल्लई यांनी उठावाचं नेतृत्व केलेलं आहे. कारण काय होतं?
CP रामस्वामी दिवान याने अमेरिकी मॉडेल स्वीकारलेले होते, त्याच्यामुळं अन्नधान्य कमतरता आली होती, त्याच्या विरोधात ही चळवळ झाली होती. म्हणजे हे इंग्रजांच्या विरोधातली नाही तर तिथल्या संस्थानिकांच्या विरोधातली चळवळ आहे. पुढे आहे तेलंगणा शेतकरी आंदोलन 46 ते 51. साम्यवादी सुंदरय्या असं नाव त्यांचं होतं, साम्यवादी सुंदरय्या. ओके. जमीनदार सावकार निजाम विरोधात हे आंदोलन झालं होतं. राज्यातील 1/3 जमीन सरफेखास होती. सरफेखास म्हणजे कोणाची? निजामाची जमीन, त्यांच्या घराण्याची जमीनला सरफेखास म्हटलं जायचं. ओके. यावर 20 लाख शेतमजूर काम करत होते. याचा विरोध करण्यासाठी तेलंगणात हे शेतकरी आंदोलन साम्यवादी सुंदरय्यांनी केलेलं होतं. ठीक आहे. आता थोडं आपण थांबूया. क्रांतिकारी चळवळ